ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. कुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. जय जय वीर समर्थ. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धो ततो याति पराङ्गतिम्. जे शतवर्षाच्या होडी जन्म सहस्राची आडी लंघिता पातला खडी आत्मसिद्धीची. मनोनी साधन जाता जवे अनुसरे तया स्वभावे. मग आयतीये पैसे राणीवे विवेकाची. पाठी विचार दिया वेदा तो विवेक हुई मागे ठांगा. मग विचारणीय अंगा घडवून जाय. वेद मनाचे मेवडे वे पवनाचे पवनपण सरे. आपण आपण मुरे आकाशे प्रणवाचा माथा पुढे. ये तुलेने अनिर्वाच्य सुख थोडे. मनोनी आधीची मुरुर बहुडे भया लागे. ऐसी ब्रह्माची स्थिती जे सकळा गतीसी गती. या अमृताची मूर्ती होऊन टाके. येणे बहुती अग्नी मागिली विक्षेपांची पाणीवडे झाडली. मनोनी उडत केव उडाली लटकटिका. आणि तद्रूपदेशी लग्न लाभोनी ठेले अभिन्न. जैसे लोपले अग्रगगन होऊन टाके तैसे विश्वजेत होय. मागो ते जेतयात आहे ते विद्यमाने जिले राहता तोगा. तपस्वी योगी बुद्धी अहंकार हे भिन्न आहे वाय. अपरे तस्मज्ञान प्रकृती विद्यते परा. जीवमुक्ता महाभावो ये गंधार्यते जगत्. मानिया ठांची से साधनावस्था हे माझी परम प्रकृती राहता. ये नाम रसा जीव ऐसी जे जडा ते जीवनी चेतने ते चेतनी. मनाकरवी मानवी शोकमोह वै बुद्धीचा अंगी जाणे. ते जे जगते करणे या अंतराचे निंदाणे जगती नरिते. कुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आम्हा काय उचित ते पादान श्रेष्ठ. जय मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. मगपासी सदा नदिसे वसुजात. जे कामत तैसे झाले जे मन हे भ्रांती रासले. आता काय दिला उरे तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके जे आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू. तू गुरुबंधू विदा तू आमची इष्ट देवता. तूची सदा रक्षिता आपली आमुदे. वैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अवेरू. ही सरिता ते सागरू त्याची देवी. ना तरी अपत्या ते माये सांडूनी जरी जाये. तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा. कैसा सर्वापरी आम्हासी देवा तुझी एका आसी. आणि बोलिले तरी न मानसी मागे न माझे. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचारे ना धर्मा. हे जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. आता मागे आपण गेलो थोडं 6व्या अध्यायाचे आपल्या तसे काही सगळे विषय कधी होत असतो. त्यामुळे तेही कारण आहे की असं बाबा झाला असं काही होत. आपण प्रयत्न करून अभ्यासावा असं मी आपल्याला म्हणेन. आपलं तर काही झालेलं हे एक कारण. आणि दुसरं इथं त्याने असं म्हटलं 6व्या अध्यायामध्ये आपण पाहत होतो की एक पार्श्वभूमी तयार करणं हे 6व्या अध्यायाचं काम. आपल्याला जे शिकायचं आहे किंवा जे करायचं आहे त्याच्यासाठी जी बैठक त्याच्यासाठी जी पार्श्वभूमी लागते ती पार्श्वभूमी तयार करणं हे 6व्या अध्यायाचं काम आहे. आपण सुरुवातीला त्याची सगळी पार्श्वभूमी पाहिलं. तर आता त्यांनी सुरुवात अशी केलेली आहे अध्यायाला म्हणून मागे गेलो. ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणत होते. पैगा तू योगयुक्त झाला असे. आता त्यांची अशा विषय आहे की आता तुम्ही योगी झाला. तुम्ही झाला तर झाला बाबा. आपण काही झालं नाही कारण योगी होणं ही गोष्ट सोपी काय.
जे योगाचे किती भाग असतील आणि ते सगळे आपल्याला जर आत्मसात झाले तर त्यांनी आता पुढचं सांगणार म्हटल्यानंतर मागचं यावं अशी त्यांना अपेक्षा आहे. मग आता हे सगळं कठीण झालं का आपल्याला? मागचं सगळं यावं म्हणजे आपलं सगळं अजून बघितलंच नाही आपण, आणि जे बघितलं ते येणार की नाही हा त्याच्या पुढचा प्रश्न. आणि ते आता आपण ते काय मृत्यूंतर वगैरे चालूच आहे तिकडे प्रयोग त्याच्यात ते प्रत्यक्ष येतं का नाही वगैरे कळतच असेल. तर ते सुद्धा आपण सगळं अंमलात यावं म्हणून चाललंय. तो त्यातला जो इनर पार्ट आहे, जो खरा महत्वाचा भाग आहे यातला, तो दुरुस्त करण्याचा तो प्रयोग आहे. तर ते आपली बैठकही आज सुरू झालेली आहे. तर ते काम आहे. हे झालं असलं तर त्यांच्या दृष्टीनं आता योगयुक्त झालाच. तर आता पुढचा आता सांगतो. आता ह्या दोन गोष्टी आहेत. एक ते आधी पहिलं काय आहे ते बघितलं पाहिजे, काय आपण त्याच्यात राहिले तेवढं तरी बघितलं पाहिजे. आणि दुसरं असं की याची एक सगळा परमार्थ जर सांगायचं तर प्रेम आणि परमार्थ या दोन गोष्टी वेगळ्या नाही. प्रेम म्हणजेच परमार्थ. फक्त ते आपल्याला जे प्रेम माहिती ते तिथे अभिप्रेत नाही आहे, हे फारच व्यापक आहे. असं जर प्रेम असेल ना तर वेगळा परमार्थ शिकायची गरज नाही आणि अंमलात आणायची वेगळी गरज नाही. पण ते आपल्याला जमत नाही. सगळं स्वार्थाच्या गणितात आपलं प्रेम बसलेलं आहे. त्यामुळे त्याच्या पाड्याच्या बाहेर काही ते जात नाही आणि म्हणून मग आपल्याला वेगळा परमार्थ शिकावा लागतो. तर इथे असं का म्हटलं आता सुरुवातीला, तर इथे कुठलाही प्रश्न नाही आहे सुरुवातीला. अनेकांनी हे पाहिलं असेल तर ह्या अध्यायाच्या सुरुवातीला सर्वसाधारणपणे काय होतं की विचारतो असं असं का तसं तसं का, मग ते सांगतो तू असं असं आहे तसं आहे, असं आपल्या आता चाललंय 6 अध्याय. असंच ते चालू राहायचं शेवटपर्यंत. शेवटी फक्त विचारलं की तुला समजलं ना काय सांगितलं ते वगैरे तसं आहे शेवटी. पण हे जे आहे याची सुरुवात आहे, याची सुरुवात अशी काही नाही तुला मी सांगतो म्हणूनच सुरुवात केलेली आहे. हे कशाच्या पोटी केलंय तर हे केवळ लक्षात ठेवा की ज्यांनी खरंच भगवंताला जर काही मनापासून विचारलं असेल तर भगवंत त्याचं समाधान होईपर्यंत मनापासून सांगतो. काहीही नाही विचारलं म्हणजे काही शंका उपस्थित नाही केली तरी सुद्धा प्रश्न निघतात आणि त्याची उत्तरं मिळतात आणि मग आपल्या प्रश्नांचा निराश होतो असं सर्वसाधारणपणे अनुभव आहे. तर तशी भगवंताची पद्धत आहे. दिलं की तेवढ्याच मी उत्तर दिलं, बाकीचं मला काय विचारलेलं नाही तर मी सांगणार नाही अशी काही भाषा नाही. म्हणून हे ज्यादा सांगायला सुरुवात केली इथून पुढे. असंशयम समग्रम 3 गोष्टी या अध्यायाच्या सुरुवातीला दिसतात. मागचं तर पाहून येणारच आहोत. पण ज्ञानम तेहम सविज्ञानम बक्ष्यामी अशेषतः. प्रपंचाची आपली पद्धत काहीतरी शेष ठेवून गोष्टी करण्याची. म्हणजे स्वयंपाक केला तरी आपण एका माणसाचं असतो मागे, म्हणजे जास्ती असेल आपल्याकडे, पण साधारणपणे शेष ठेवून करायची पद्धत. शेष म्हणजे आता जे तुकामणी शेष ते फार उत्तम, ते फारच गोष्ट वेगळी आहे. तुकामणी शेष काही नाही आवडत. तर ते जर आवडून घेण्यासारखं आहे. ते भगवंताला प्रसाद दिला तर ते जे राहिलं ते बोलून करतो. असं आपली प्रपंचाची पद्धत अशेषतः अशी म्हणजे थोडीशी अशी आहे की मागे काहीतरी राखून, हातचं राखून आपण म्हणत नाही बोलले, पण हातचं राखून बोलले काय ते मुद्द्याच त्याचं सांगितलं नाही. किंवा आपल्याकडे विद्या देतात नाही का, संगीतामध्ये फार असं म्हणजे संगीत चांगलं आहे पण सगळीचकडे आहे तसं की थोडंसं हातचं राखून देतात की नाही, काहीतरी त्याची एक मेघ असते त्याला सांगतात, ते लोक सगळं सांगतात अशेषतः नाही थोडं शेष राखून असं सांगण्याची पद्धत आहे असं म्हणतो. तिकडे बऱ्याच लोकांचे ते आपण आठवणी वगैरे वाचले असतील तर त्यांनी ते आपल्याला काय सांगितलं नाही म्हणतात. पण भगवंताकडे असं काही व्यवहार, हा व्यवहाराचा भाग असेल करायचा. ते नाही तर पुस्तक ते सांगतात तसं त्याला तो डाव वगैरे टाकला, गुरुलाच त्यांनी आव्हान दिलं आणि गुरुने त्याला उठवलं बरोबर. तेव्हा त्यांनी विचारलं हा डाव तुम्ही मला कधी नाही सांगितलं. ते म्हणलं मला माहित होतं साधारण तुझ्याकडे बघितलं ही वेळ माझ्यावर कधीतरी येणार म्हणून हा डाव ठेवला होता म्हटलं. सगळी विद्या तुम्ही मला दिली म्हणला आणि हा डाव तुम्ही सांगितलं नाही, हा डाव चालवायची कधीतरी वेळ येणार ते मला माहीतच होतं म्हणून ठेवला होता. तसं ते अशेषतः तिकडे थोडंसं असं शेष ठेवावं. प्रपंचाचं स्वरूपच असलं आहे की त्याच्यामध्ये असलं काहीतरी शेष आहे. पण इथे तसा व्यवहार, कारण प्रेमामध्ये असं शेष नाही, त्याचं सगळं आहे सर्वस्व ते परमेश्वराचं असतं. असं जे काय आहे तिथंच खरा परमार्थ, तिथेच खरं प्रेम, तिथे तरी भक्ती. तर भक्ती साधने आगावी इथपासून आपण साधन जात आगावे म्हणून आपण मागे गेलो की काय साधन जात सांगितलं होतं. प्रयत्नात यतमानस, प्रयत्नपूर्वक करायची गोष्ट आहे. म्हणून महाराज म्हणाले प्रपंच काही करावा लागेल, तो होतोच, परमार्थ करावा लागतो. प्रपंचाचं समजा लग्न कार्याचं आमंत्रण आहे, आमंत्रण सुद्धा द्यायची गरज नाही. तुम्ही आम्हाला आम्ही येणारच आहे असं म्हणतातच तुम्ही, तुमच्या काय आमंत्रणाची आम्हाला गरज नाही. पण असं ज्ञानेश्वरीला कोण म्हणत नाही किंवा इतर काही याचा कार्यक्रम चाललाय समजा बा तुम्ही पारायणावर बसणार, काय आमंत्रणाची गरज आहे, मी पण आलो 8-8 तास बसतो तुमच्या बरोबर वगैरे असं कोण ते विचारायला आमंत्रण देऊन सुद्धा त्यातले 5 2 येतील होय की नाही असं नाही. कारण का तिथं सगळे कष्टाचं समान असतो. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला स्वतः होऊन काहीतरी धडपड करून त्याच्याशिवाय यातून येणारच नाही बाहेर मनुष्य. कारण स्वाभाविक गती तिकडे असेल
प्रपंचाकडे कसं स्वाभाविक येते. करमणूक आहे, मनोरंजन आहे, मनुष्याला आमंत्रण द्यायला तो जाऊन येईल. पण इथं करमणूक नाही, मनोरंजन नाही, त्याचं चाललंय त्याच्या उलट सांगितलं त्याला करायला. तो सरकार रमतोय, त्याला म्हणजे लक्ष काढून घ्या, हे असले कसं ते ऐकायला तो नाही, किंवा ती कशाला कोण करायला देईल. म्हणजे यात येतो माणूस आहेच. आपल्याला कष्टाशिवाय मुद्दाम होऊन हे काहीतरी करावं लागेल. सहज उठले, सकाळी समोर पेपर पडलेला असतो, बरं चित्र आठवून बघा आपण सहज. मला आपलं कल्पना व्हायच्या, दुसरं काय करणार. कालच म्हटलं आपल्याला तसं आहे हे सगळं. तर सकाळी बाबा उठले आणि एकदम समोर आपलं ते आपल्या असतातच की ज्ञानेश्वरी पडून वगैरे, तर तसंच एकदम ते पेपर पडल्यासारखं उघडले आणि ते बसले वाचत आपलं एक तासभर. असं काही सहजपणे म्हणजे घडत असेल आपल्या जीवनामध्ये, तर काय माहित नाही. पण असं सहज बसले आणि सकाळी चहाला बसले आणि ज्ञानेश्वरी ती समोर दिसली, आपली उघडली, वाचताय, 2 तास झाले. आता आंघोळीला बोलवत आहे 2-2 वेळा, हो काय. पण असं समजा एखादी कादंबरी टेबलावर पडली आहे किंवा एखादं काय फिल्मफेअर पडले, काय म्हणा, असं काहीतरी पडले म्हणा, आणि असलं काही असलं आणि बा हो या म्हणायची वेळीची आंघोळी, चला आता आवरा, ते पेपर राहू द्या, आता ते माझा टाइम सुरू तुमचं सकाळ काय जे असेल ते राहू द्या, असं म्हणायची वेळेची. म्हणजे इथे किती चटकन सहज अगदी मिळू शकतात भाव लगेच. आणि इथं मात्र ते ज्ञानेश्वरी म्हणजे आपली जवळ आली की शोधायला लागते. आम्ही तरी शोधतो कुठे ठेवली आहे, काय ठेवली आहे, ते सुद्धा गेल्या वेळेला गेल्यानंतरची जी कुठं टिकलेली असते. पिशवी विसरून जाते माणसांची ज्ञानेश्वरी. आमच्याकडे सुद्धा विसरते येणाऱ्यांची अशी अवस्था येते. जातात होता ज्ञानेश्वरी विसरून जातात, म्हणजे किती आत्मानंदात जात असेल. कष्टपूर्वक म्हणजे काय आणि सहज म्हणजे काय, हा विषय इथे चालला होता गेल्या अध्यायामध्ये. त्याचं चाललंय सगळं ही कष्टपूर्वक आहे आणि ती अगदी सहज आहे. कुठले बसले ना आम्हाला हाक मारायची वेळ आली, असलं काही निश्चित. बाहेर गेले चौकात आणि सहज आलेच नाहीत, परत तासभर झाला, हे मात्र सहज आहे. सहज त्याच्यामध्ये तफावत दिसते. म्हणून याच्यासाठी परमार्थासाठी एक कष्टाशिवाय मुद्दाम केल्याशिवाय हे होणार तुम्ही. आणि याचा अगदी सहज साधं उदाहरण, तुम्ही आपल्या हातातली एखादी वस्तू आहे, काय एखादी तुकडा आहे म्हणा, काय असं काय वस्तू आहे म्हणा, आता समजा जड वस्तू आहे, पाणी वाहते, तुम्ही टाकली जड वस्तू आहे, सहजपणे टाळायची. आपल्या हातात एखादा लाकडाचा तुकडा आहे, कागदाचं पान आहे, पाण्यावर टाकलं सहज वाहायचं. पण पाण्यावर टाकलं इकडे उगमाकडे वाहत गेलं, पाण्यावर टाकलं वर आकाशात गेलं, तर सायकल मारतच का. परमार्थ किंवा योग म्हणजे ही अशी गोष्ट आहे. तर त्याला उशिरा उठा म्हणून ते सांगावं लागत नाही, लवकर उठा म्हणून सांगावं लागतं. यातच कळत सहजतेने काय आहे. माणसाला 3ला उठायला किंवा 5ला उठायला धडपड करायला लागते, गजर वगैरे लावायला लागतो, तो त्याच्यासाठी लावायला किंवा लवकर, कारण लवकर नाही त्याची ती भोगपूर झाल्याशिवाय तुम्ही उठा. म्हणजे हे सहज आहे, ठीक आहे, शरीर धर्म ठीक आहे, पण मुळात सहजतेचं कसं काम आहे. आणि त्यांना तर असं अभिष्ट आहे की परमार्थ सहज व्हावा, असं व्हायला पाहिजे. इतकी तपा की सहजपणे उपकार करा. असं की सूर्य काही मोठी प्रतिज्ञा करून निघत नाही की आता मी जगाला प्रकाश देतो वगैरे, नाही, प्रकाश चालू सगळीकडे, आनंदी चाललाय, ती वाढतायत, झाडं वाढतायत सगळीकडे, कामं होतात लोकांनी सगळं. आपण बघतो संध्याकाळ झाली, आता काय कामं होणार म्हणून कुठलंही तुमचं एखादं बांधकाम जरी असलं तर तो म्हणतो साहेब आता अंधार पडायला, आता नाही जाणार. म्हणजे इतकं सहजपणे ते काम त्याचं चाललेलं असतं की त्याच्या प्रकाशात सुद्धा इतकी सहज तसं त्या परमार्थ स्वरूप यावं असं त्यांना वाटते. आणि आत्ता मात्र परिस्थिती पाण्यात टाकलं तर प्रबंधाचं काम होईल, कागद टाकलं तर वाहत जाईल, सहज वाहत येईल. थांबायला सांगायला नको, उलटं जायचं तो विषयच नाही. म्हणजे हे उलटं कागद जायचं आहे, हा कसा जायचा आणि खाली टाकलेली वस्तू वर कशी जायची, इतकाच फरक आहे. तो फरक आहे. प्रयत्नात यतमान असतो योगी संशोधन. त्यामध्ये सुद्धा काय असेल तर त्याच्यातलं म्हणजे निसंशय मनुष्य ज्या बाबतीत आहे, समजा भूक लागली आहे आणि समोर अन्नाचं ताट आहे, तर मनुष्य काय त्याची तो जेवायलाच लागतो. अनेकदा म्हणत नाही का अहो ते काहीतरी देवाण दाखवा, काहीतरी सगळं आपली बसवायचं किंवा बाजूचा बसायचं आहे अजून, असं तरी जरा असं होतं. अहो शेजारी तो बसायचंय, मुलं नाही का भोपावलं येतात आणि पानावर आले की पहिली पोळी पडली की सुरुवात, ते अजून ते बाकीचं वाढायचं ते म्हणतात हो दे. कारण इतकं निसंशय आहे की हे जे पानं टाकले खाल्ले की पोट ना, तर असं काही वाटत नाही की नाम घेतलं बा निसंशय आनंद होणार होईल का. बाकीच्यांनी काय केलं, त्यांचं किती वर्षांनी झालं, मग त्यांनी किती प्रमाणात केलं, किती माणसाला त्याच्याविषयी तर निशंकपणा त्याच्यात नाही. म्हणून ते प्रमाण इकडे निशंकपणा आहे, एकदम सहज केलं. निशंकपणा असल्यामुळे चटकन मनुष्य जेवायला बसला, इतकं सहज आहे.
तो काही पाणी समोर ठेवून असा विचार करत बसणे, बघ तहान लागली, आता हे पाण्याचा पेला आणि आता हे पाणी पोटात जाणार, मग माझी तहान भागेल का, मग त्यांना काय होईल का, नाही झालं तर काय करायचं, हे पूर्वी कोणी प्याले का बघावे का, चौकशी करूया शेजारी वगैरे, काय यातलं जरा तरी काय वाटत आहे का काही, काय नाही, पाणी तहान झालं, दुसऱ्या खेळीत घेऊन मोकळा झाला. इतकी निसंशयता जर असेल तर मनुष्याच्या कृतीला वेळ लागेल. आणि मग हे सगळं असं का सांगत राहावं लागतं, तर वृत्तीला निसंशयता यावी. निसंशयता आली की महाराज आहेत खरे, पण ते धारित्याचं चालू आहे, ते पाणी कुणी प्यायलंय का, काय झालं का वगैरे तसं. पण ते काल्पनिक वाटतं, हे किती खरं वाटतं, कारण असा अनुभव होतो आपल्याला, ते आपण थांबलेले असतो, करूया, होय, काय म्हणतात बघूया, हे काय म्हणतात बघूया, ह्या पंथात लवकर येऊन त्या मार्गाने लवकर येऊन, हे सगळं काय आहे, तर त्याच्याविषयी निसंशय आली की मनुष्य ती कृती करणारच. इतकं या पहिल्या आता जे आपण पाहतो साधन ज्या आगळे वगैरे तिथून सुरुवात आहे. जर हे केलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते आपला गेल्या वेळेला चालला होता विषय कसं उपच होतं, खेळ उडालेलं नाही घडलं तसं अगदी सहजपणे जाता याच्यावर आठवण येईल म्हणून सांगतो सर की काही वेळेला जीवनात अशा घटना घडताना दिसतात बघा. गेल्या वेळेला आपण पाहिलं की ते मुलं लहान मुलं म्हणून जन्माला येईल, मग त्याचं सगळं पुढे वगैरे आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं की असं जर योग्याचं काम राहिलं, हे जे काम करतायत त्यातलं राहिलं तर काय, त्याचं पुढे गती, तो विषय चालू आहे. तेव्हा आपण असं पाहिलं होतं ते उपज होतं खेळ उडाली लग्न घटीला, त्यावर आठवण येते किंवा असं काही वेळेला माणसं आपापला व्यवहार म्हणजे अकाली मृत्यू वगैरे होतात बघा, त्याची सुद्धा उत्तर याच्यात नाही आता स्वतः त्या उडीवर म्हणजे असं होतं की अगदी ते ठरतं लग्न हे होतं सगळं आणि ते काय मला जातात माणसं ते पुढे जातात निघून त्यातलाही मनुष्य जातो, हा काय जातो तो त्याचं पुरं करायला आलेलं असतो तेव्हा पुरं करतो असंच म्हणणं बाळाचं काय उत्तर देणार बाळा. त्या व्यवहाराच्या दृष्टीनं दुर्दैव का दुःखाच्या घटना असल्या तरी त्याचं उत्तर तिकडे कुठेतरी आहे, कारण त्याचं काम केलेलं आहे, तेवढं ते पुरं करायला आलं त्याने पुरं केलं की ते चालला. असं होतं का इथे या उडाली लग्न घटिका त्यावर आठवण झाली तिथे आपला मुक्तीशी संबंध आहे, तर त्याचं जेवढं काम राहिलं तेवढं तो करतो आणि पुढे जातो. आणि या दृष्टीनं त्यांनी शेवटी म्हटलं तस्मात् योगी भवा, तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो मतोक्ता कर्मीभ्यश्च अधिको योगी तस्मात् योगी भवा. स्पष्ट आदेश काही गीतेमध्ये आहे असं, त्याच्यात हा अगदी आदेश तू हे कर. बाकीच्या सगळ्या ठिकाणी कसं की सांगितलं तुला बघ जमते का, पटते का, बघ जमत असलं तर कर, ते तुझ्या मनाने घेतलं का असं विचारायचं. आणि काही ठिकाणी असतं तस्मात् योगी भवा, त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की तू योगी होच, त्यात काही ठेवूच नकोस. आणि ह्या योगीपणाला त्यांनी अंतरंगाची बाजू सांगितली हे महत्वाचं. म्हणून इथे याचं जे वर्णन आहे पुढचं परमात्म संगमा पै जीव परमात्म संगमा जयाची येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐसी पावे म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होय अंतःकरणे पंढरपुरा. ते महत्वाचं, योगी होय अंतःकरणे पंढरपुरा. योगी व्हायचं ती बाहेरची आपल्याला माहिती आहे किंवा ध्यान लावून बसल्या तसं तर ते शरीराचं अवस्था आहे. तर इथे त्यांना अभिप्रेत योगी भव म्हणजे काय अभिप्रेत आहे, कारण आपण मागे एकदा अगदी काही 4 महिन्यापूर्वी आपला विषय झाला होता की ज्ञानेश्वरी संदर्भात की हे काय आहे, तर तिथे सांगायचं ते आपल्याला नीट कळलं नाही किंवा काय सांगायचं त्याच्यावर थोडं जास्त सांगण्याची गरज भासली, स्पष्ट करण्याची गरज भासली. म्हणून एकदा महाराजांच्या भाषेमध्ये म्हणजे भगवंत पुन्हा एकदा वेश पालटून आले आणि त्याने ज्ञानेश्वरी सांगितली असं नाही. तर हे परत एकदा वेश पालटून आले आणि त्यातलं काय सांगायचं ते योगी भवार्जुन माणसं एखाद्या वेळेला कठीण योगाच्या मागे लागतील असं त्यांना वाटलं असावं, असं ही ओळी वाचताना मला वाटतं. त्यांना असं वाटेल कदाचित हे कठीण मार्गाला जातील, कठीण मार्ग आहे त्याचे अधिकारीही आहेत, पण ज्या अर्थी आपण या प्रपंचामध्ये रमलो त्या अर्थी आपण त्या योगाचे अधिकारी नाही असं समजायला सेफली वी कॅन सेफली. कारण का तर साधारणपणे आपल्याला हे प्रपंचाची जोडी लागली त्या अर्थी आपण त्या योगाचे अधिकारी जो योग त्यांना अभिप्रेत असेल तोही आहे त्याच्यात, पण त्याचे अधिकारी नाही. म्हणून त्यांचं म्हणणं असं की सर्वसामान्य मनुष्य कशाचा अधिकारी आहे तर त्यांनी त्या मार्गाने जावं. मग त्यांना असं वाटलं की हे योगी याला हो म्हटलं तर हा कदाचित ताडातोडी करून सगळ्या प्रपंचाची काहीतरी योगसाधन करायला कुठेतरी जाईल अरण्यामध्ये किंवा आणि काहीतरी करील असं त्यांना वाटलं की काय असं वाटतो वाचताना एवढी वाचताना असं वाटलं की त्याला हे परत का सांगावं असं वाटलं, तर त्यांना एवढ्यासाठी सांगावं असं वाटलं की हा त्याचा अधिकारी नाही, त्याला हे कळावं म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे तुला सारखं सांगतो ते योगी म्हणून, पण योगी होय अंतःकरणे म्हणून सांग की तू अंतःकरणाने योगी व्हायचं लक्षात ठेव तेवढं असं म्हणजे हे सगळं आतून करायचं योगित्व अनुचित आहे. घर प्रारब्ध सुखी होती आपण बरेच दिवसात काही अभंगी पाहिलं नाही
तर त्याची आठवण झाली की महाराजांचे योगित्वाचं बघा इथे आहे. आपण शेवटी तो अवलंब ठेवला आहे, अजून त्याच्याकडे फारसा आपण गेलो नाही. 124 वगैरे आहे. घर प्रारब्ध सुखी भोगी तोची जाणा. योगित्वाची कल्पना महाराजांच्या याच्यामध्ये किती स्पष्ट व्यक्त झालेली आहे ते बघण्यासारखं आहे. घर प्रारब्ध सुखी भोगी. घर प्रारब्ध माणसाला वाटायला ते आलेलंच आहे, काय जे जसं काय आलेलं आहे. घर म्हणजे घरदार माणसं सगळे असत आणि प्रारब्धाने वाटायला येणाऱ्या ह्या सर्व गोष्टी, ह्या सगळ्या सुखाने भोगण्याची विषय तो हे तर भोगायला लागतच. तुम्ही समजा आधी तक्रार केली, एखादा आजार आहे आणि मी फार त्रास होतोय ना, तरी काय आजार कमी नसते, उलटा कदाचित थोडासा वाढेल असं होण्याची शक्यता आहे. त्याचा जास्त विचार करायला लागला तर आजार आणखीन वाढतो असं होतं. काही वेळेला नाही का माणसांचं तसं होतं, त्या आजाराचा विचार करून त्यांचा आजार वाढायला लागतो. आणि मग ते म्हणतात आता तुम्ही ह्याचा विचार करू नका, दुसऱ्या कशात तरी लक्ष घाला, अमकं करा. ते सारखं मनात तुमच्या हेच राहतं, कुठल्या तरी चांगल्या कलेत गुंतवून घ्या, अमकं करा, काय करमणूक करून घ्या स्वतःची, नाही तर लोकांची काहीतरी सांगतो काहीतरी असं सांगतो. म्हणजे ते आपलं मोठ्यांचं काम आहे, आपलं काम नाही, ते डॉक्टर लोकांचं काम आहे. पण ते सांगतातच ऍडवाइसेस. कारण काय शेवटी की हे त्याला हे जे काय वाटायला आलेलं आहे ते त्याला भोगता येते नाही, ते त्याला सहन करता येते अशी परिस्थिती असते. यांचं म्हणणं असं आहे की प्रारब्ध सुखे भोगी. तर प्रारब्ध ज्याला सुखाने भोगता आलं तो योगी आहे आणि तोची जाणा उत्तम योगी. महाराजांचं म्हणणं तोची जाणा उत्तम योगी. काही वेळ शरीर संपत्ती कधी भरली रक्तपित. काय म्हणजे काय कळालं नाही मला म्हणायचंच नाही. काही वेळ शरीर संपत्ती कधी भरली रक्तपित. काही वेळा विपुल धन कधी कवडी नाही एकत्र. इतकी लोकांची अवस्था येत नसेल पण कमी पडत असेल, थोडं तरी होत असेल, त्यावेळेला अस्वस्थता येणं हे त्यांना मान्य आहे. काही काळ आप्त होत कधी एकलाची राहत. आता 4 माणसं घरामध्ये 10 माणसं आनंदाने जातात, काही वेळेला एकट्यानं राहत, आपल्या कामाला माणसं घेऊन जातात म्हणा, काही असं अशी वेळ. कधी एकलाची राहत दोन्ही सुखे भोगी तोची जाणा होतो. कधी मिळे मंदिर माडी कधी न मिळे हो झोपडी. कधी मिळे मंदिर माडी कधी न मिळे हो झोपडी. कधी दारा पुत्रा न्या बाळी. होते काही कधी कधीच होत असेल आणि कधी लिहायचे तर विसरले होते. महाराज काय आम्हाला बोलतोय होय की नाही, पण खरंच आहे की कधी दारा पुत्र कधी कधी दारा पुत्र आज्ञा पाळी कधी देती शिवाय गाडी असावं. तर असं जरी असलं तरी दोन्ही सुखे होती. कधी मिळे पालखी हत्ती घोडा कधी न मिळे दुःखा जोडा. ह्याच्यातून म्हणतो आजच्या काळातली पालखी घोडे म्हणजे त्या गाड्या बिड्या सगळं तेच आपली पालखी घोडे, दुसऱ्या तर कुठं तर पालखी हत्ती घोडे वेगवेगळी मॉडेलच की वाटायची. एखाद्या मुलांच्याकडे असतं सगळं अपटूडेट नॉलेजच, कुठल्या गाड्या गेल्या वगैरे असेल. लांब न गेली तरी असं सांगतात, असं आहे अमकं गेलं ही गेली कोणताही गेली सांगतात फटाफट. तर ते सगळे आजचे पालखी हत्ती घोडे. कधी न मिळे तुटका जोडा अशी सुद्धा अवस्था माणसाला सहन करावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा अनेकांना लागते सुद्धा. काही वेळा हुकूम सत्ता कधी लोक मारितील. पेपरमध्ये तरी ऐका वाचायला मिळतं. काही वेळा हुकूम सत्ता आणि अगदी मारितील आता हे जरी 2 टोकं त्यांनी दाखवली असली तरी सुद्धा घरात कोणी ऐकत नाही आपलं असं होऊ शकतं असं म्हणतात. काही वेळा हुकूम सत्ता अगदी तुमचा शब्द बाहेर पडायची वाट की बस होतात. नवीन लग्न झालं असेल. काही वेळा हुकूम सत्ता आणि कधी लोक मारितील. काय कोण काय तुम्हाला नाही काय नाही बहुतेक पंतोट वगैरे झाल्याचं का असेल. कधी लोक मारितील आता. कधी मिळे मिष्टान्न भोजन कधी न मिळे भाजी पान. अशा अवस्था माणसाची असू शकते. दोन्ही सुखे भोगी तोची जाणा उत्तम. दास म्हणे सर्व काळ सारिखा राही. दास म्हणे सर्व काळ सारखा राही तोची परमार्थी झाला नाही. परमार्थी व्हायचं म्हणजे काय आहे याची कल्पना आपल्या विज्ञानात ते अंतरंगाचं आहे. आता नंतर घेऊ शकतो, पण हे त्यांना अभिप्रेत आहे की दोन्ही सुखे भोगी तोची जाणा उत्तम. त्यावरनं योगी होय अंतःकरणे त्यांचं काम आहे. तर अंतःकरणाने योगित्व यायचं म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतील की ज्यानी माझं योगित्व जातं असं आपण कल्पना करतो. ज्या योग म्हणजे साम्य अवस्था माणसाची चित्ताची, आपण साधे व्याख्या करतो. योग म्हणजे चित्ताची साम्य अवस्था, समान असण्याची अवस्था. म्हणजे आता आपण पाहिलं तसं
कधी न मिळे तुटका कधी मिळे पालखी हत्तीवाड, कधीतरी गाडीत न्यायचं, कधीतरी पायी जावं लागतं. आपल्या साध्या भाषेत ते असं होतं. मग काही वेळा आपलं नाही का बस अगदी असा गेला की त्याच्यासाठी पाठवल्यासारखी बस येते, आरामात सोडून जातो. आणि कधी उभा असतो, अर्धा तास झाला, कोण ओळखीत सुद्धा भेटत नाही त्याचं आपलं पाय वडा थोडं देतो घरी, असं होतं. हे जे काही आपल्या जीवनात आहे, या दोन्ही वेळेला त्याला तितकाच जर मनाची स्थिती राखता आली, आनंदाचीच खरं म्हणायचं आहे, पण मी म्हणत नाही कारण एवढंच कठीण वाटतं. पण निदान जी काही स्थिती मनाची असेल तर ती समान राखता आली, खरं आनंदाची, समान म्हणजे आनंदाची, तर ती ज्याच्यामुळे जाते ते अंतःकरणाचं योग आहे. ते एक 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 काढण्याचं म्हणजे अंतःकरणाचं योग. त्याचा साम्यावस्था आपल्या अनेक गोष्टीमुळे जाते. ती आता कशा कशा जात असेल ते आपण आता अंतर्याम, कारण मुळातच सगळा आपण जे पाहिलं ते योगाचं बाह्य अंग पाहिलं होतं की शरीराची स्थिती अशी पाहिजे. आता त्याला जर शिकायचं आहे किंवा त्याला जर एखादी विद्या समजून घ्यायची आहे, आपण शाळेत जरी गेलो तरी सुद्धा तिथे कुठेतरी त्याच्यावर बसायची स्थिती ॲडव्हॅन्टेज तिची आहे. काय समजा बैठक म्हणून आहे, काय बाकड्या आहेत म्हणून आहे, खुर्ची आहे, टेबल खुर्ची. आता मोठमोठ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्यवस्थित तुम्हाला चांगली खुर्ची बाजूला लिहायला पॅड ठेवायला जायची, सगळं अगदी व्यवस्थित असतं अक्षर जसं तसं आहे तसं. कारण का तर त्याने ते व्यवस्थित शिकावं असं त्याला वाटतं. मग आपल्याकडे काय अभिप्रेत आहे याच्यामध्ये की त्याच्यासाठी आता परमार्थासाठी त्याला जे शिकायचं आहे त्याच्यासाठी चित्ताला लागणार, म्हणून ते पहिले 2 ज्ञानेश्वरी आपण पाहिलं 6व्या अध्यायाबद्दल. किंवा त्याला एक बैठक लागेल ती त्याने मिळवली. आता मिळवल्यानंतर काय करायचं ते महत्वाचं आहे, नुसतं बैठक घालून उपयोग काय हे पण आहे. त्याच्याबरोबर त्याची दुसरी मर्यादा आहे की हेच समजा तो करत राहिला, समजा तो बैठक उत्तम घालून बसलेला आहे, पण अंतःकरणाकडे त्याचं लक्ष नाही, ते योगित्वाकडे लक्ष नाही, समत्वाकडे लक्ष नाही, ते साम्यावस्था कुठली कशाने जाते, काय निर्मळपणा, मनाचे काय किती गोष्टी असतील, मग किती गडबड असतो. तुम्ही सहज कंपॅरिझन करा, तिला फार चांगली कंपॅरिझन केली की अगदी लहान मुलाचं मन बघ, ते खेळत असतात, एक 5 मिनिटांनी जे भांडणं होतं ते अगदी एकमेकांच्या ओरडा बसतात, इतकं ते अगदी घरात जातं. आपल्याला वाटतं बस आता हे काय याचं तोंड बघत नको, भांडणं होतात, ते इकडं भांडण येतं तिकडं होतं, सगळं सगळं काय ते होतं. आणि ते सगळं झाल्यानंतर नाही पटत त्यांचं, मग आपण त्याला तू घरी करतो घरी जातो बोलतो थोड्या वेळात ते पुन्हा त्याला जाऊन आता ते मगाचं जे काय सगळं ते रागाचं होतं, ते चिडलं ज्याच्यामुळे एवढं ते सगळं व्हायला लागलं, त्याचं आता काय आता तुझं काय. पण असं जर एखाद्याचं, आता मोठ्याचं होणार नाही असं काही, पण मनाने विचार करू शकतो, असं जर त्याचं एखाद्याच झालं तो म्हणून मी त्यांच्याकडे 25 वर्ष मला पाऊल टाकलं, छान केलं. 25 वर्ष एवढी गोष्ट सांभाळायची म्हणजे कसं काहीतरी अपमान काहीतरी झालं असेल त्यांचं, मनाविरुद्ध झालं काहीतरी झालं, हे त्यांनी 25 वर्ष सांभाळलं म्हणजे केवढा कार्यक्रम त्याच्यावर करण्यामध्ये सुरू असेल. तर एवढं आता हे एका ओझ्याचं झालं, अशी किती ओझी त्याची जीवन असते असं असणार सगळं. पण हे त्या लहान मुलाचं जीवन काय अरे मग अशी तुझं त्याचं ते काय आठवत पण नाही. नंतर ते मूल त्या मुलाला त्याच्या खाऊतला खाऊ दे, अगदी काढून दे, तुला घेऊन दे. हे जे काय आहे हे चित्ताची काय अवस्था आहे बघा, आणि चित्ताचं काय होतं नंतर ते बघा. अंतःकरण योगी म्हणजे काय असेल तर थोडंसं जसं मी म्हणतो नेहमी प्रचिती आहेत सगळ्या खरं शास्त्राची प्रचिती. आपल्याकडे नाही का 3 प्रचिती सांगितली, आत्मशास्त्र, काय गुरुची प्रचिती, आत्मप्रचिती आणि काय प्रचिती, शास्त्र प्रचिती. हे शास्त्रात पाहिलं आपण तर अशा तऱ्हेच्या ह्या 3 प्रचिती आहेत. तर त्याची ज्या वेळेला ऐक्य होतं तेव्हा माणसाला खरंच नाही असं म्हणतात. समजा नुसतं शास्त्र शिकलाय, तो काय बदलला असेल असं नाही. शास्त्र शिकला ठीक आहे, माझी किती शास्त्र शिकलेली लोक असतात ते कुठं सरळ चांगले वागतात वगैरे असं काही सांगता येत नाही. फार कमी उलटे शास्त्र शिकले ते म्हणतील तुम्हाला काय येते असं करा, असंच होण्याची शक्यता जास्त. म्हणजे हे एवढ्याने होत नाही, त्याचा अनुभव त्याला आत्मप्रचिती स्वतःचाही अनुभव आहे आणि इकडे गुरुचंही आहे, गुरुही ते समजावून दिले. असे 3 गोष्टी एकत्र राहिले की मला तरी असं वाटतं याच्याबरोबर निसर्ग प्रचिती सुद्धा ठेवावी, अजून एक 4थी प्रचिती असावी त्याच्याबरोबर आणखी एक. त्यांनी ते निसर्गामध्ये पाहावं की ते कसं अंमलात आणतात. यांनीही म्हटलंय तसंच तिथे निसर्गामध्ये झाड अंमलात आणतं, कसं नदी अंमलात आणली, पर्वत अंमलात आणतो, हे सगळे सावली कसे देतात, हे कसं काम होतात, सगळं या ज्ञानेश्वरीत तर सगळं 75% निसर्ग आहे पसरलेला आहे सगळा. मग त्याच्यातलं आपण इकडे शिकावं, बाहेर बनावं. तर ते पाऊस असेल, पाणी असेल, त्यांची वाहण्याची पद्धत असेल, झाडाची सावली घेण्याची पद्धत असेल, काय त्यांचे उपयोग ते असेल. मागे आपण एक नारळाच्या ह्याच्यावरनं कशावर तरी विजय झाला, शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याचा उपयोग काय, त्याचे एवढेसे किसफोट त्या नारळाचं वाया. एक वस्तू घेतली कोकणामध्ये फार प्राबल्य त्याचं म्हणून आम्हाला ते आठवतं माहिती, किंवा ह्याच्यातलं एवढंसं सुद्धा त्याचं काय वाया जातं त्याची वस्तू आपल्या इथे दिसतं समोर दर्शन आहे. तर ते जे नारळ आहे इथून दिसतं मला त्याची बघितलं की आठवण होती एक अशी काय एवढं ते झाड आहे
की प्रत्येक गोष्ट त्याची ते उपयोगाला पडते, काही वाया जात नाही. माणसाची बुद्धी तरी एवढी उपयोगाला पडते की पडतो मला क्षणभर असा विचार मला देतो की निसर्ग प्रचिती सुद्धा माणसाने घेतली पाहिजे याच्यातली. अंतःकरण ते व्हायचं कसं, अंतःकरण बनवायचं कसं. ते एक मुलाकडे बघितलं तर माझ्या दृष्टीने निसर्ग प्रचिती असल्यासारखीच आहे की ते त्या निसर्गाचं जे एक निर्मिती आहे, पुढे आपण त्याची सगळी निर्मिती संस्कार आपले संस्काराची गमतच आहे. आपण जे संस्कार वगैरे काय म्हणून करणार पुढे, त्या सगळ्यांनी त्याची काय अवस्था होती ते आपल्याकडे बघूनच तो वागत असत होती. ते फार मुलाला नाही का ते खोटं बोलू नको म्हणून सांगतात, विरोबा म्हणायचे खोटं बोलायचं नसतं. मुलीच्या म्हणजे काय करायचं असतं, आता ते काय त्याला कसं समजावणार. मला मी खोटं बोलून नाही, आपण सांग खोटं बोलायचं. मग ते स्पष्टीकरण करण्यासाठी आता त्याला खोटं कसं बोलायचं नाही तर कसं सांगायचं हा प्रश्न म्हणतो. मुलाला खोटं बोलायचं नाही, बरोबर आहे, खोटं बोलायचं म्हणजे काय करायचं नाही, म्हणजे जसं असेल तसं ते सांगायचं, म्हणजे खरं बोलायचं. तसं असेल जसं असेल तसं सांगायचं नाही, म्हणजे काय सांगायचं. काय मेकॅनिझम संस्काराचं आहे बघा आपल्याला की म्हणजे तेच की बाबा घरात येतो बाबा घरात नाही कोण सांगून आलं, म्हणजे हे इकडं झालेलं असते ना. मग त्याच्याशी त्याची सांगड जमत नाही, जसं असेल तसं सांगायचं. तर बाबा जर घरात बसले तर त्यांचं कोणतरी तो लेणेकरी आल्यावर त्याला बाबा घरात नाही म्हणून सांगायचं. हे कसं काय सांगायचं हे त्याला, म्हणून त्याच्यावर हा संस्कार खोट्याचा नवीनच आहे. त्याला असं वाटते की ते आहेत म्हणजे आहेत सांगायचं, नाही म्हणजे नाही सांगायचं. इतकं खरं ते निसर्गाची परिस्थिती म्हणजे काय, अंतःकरणात म्हणजे काय होतं अंतःकरणात, तर हे अंतःकरण बनायला पाहिजे. त्याला ते अंतःकरणात त्याला माहिती आहे, त्याला एवढंच माहिती आहे की हे झाडला झाड म्हणायचं. आता त्याला काय माहिती की झाडाला समजा त्यांनी डोंगर म्हणायला सांगितलं उद्या साहेबांनी तर डोंगर म्हणायचं असतं. हे झाड उंच नाहीये असं त्यांनी सांगितलं तर उंच नाही म्हणायचं. आपण नाही का नोकरीत जाऊ तर साहेबांनी सांगितलं हे झाड उंच नाही उंच नाही म्हणतो आपल्याला काय, आपण ते बिरबलाचे का वांग्याचे तसं पण हा आपण याची भाजी वाईट आहे म्हणलं तर वाईट आहे. जरी म्हणलं वांग्यासारखी भाजी नाही तर म्हणतो हो त्याच्यासारखी भाजी आहेच कुठे, इथे एक नंबर भाजी आहे. म्हणजे त्याला हे ते काय कसं काय करायचं हे सगळं त्याला कळत नसतंय. तर ते निसर्गामध्ये असं नाही. तर ते त्याला काय सांगतो बघ जे आहे बघितलं आहे ते सांगितलं, इतकं त्याचं सोपं काम आहे. म्हणजे त्याला विनोबा म्हणतात ते फार चांगलं, त्याला गोलाला चौकोन म्हणायचा नाही हे त्याला शिकवावं लागतं. कारण त्याला ते माहित नाही, त्याला गोलाला गोल म्हणायचं माहिती आहे, चौकोनाला चौकोन म्हणायचं माहिती आहे. असं त्याचं जीवन आहे. पण हाच मनुष्य 70ला असं गोलाला गोल चौकोनाला चौकोन म्हणतो काय, तो म्हणतो कोण कोण ऐकतंय, काय काय आहे, काय सांगितलं पाहिजे, आपण मत कोणतं दिलं पाहिजे, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, मग ते कोठ्यावर राहतात. आपल्याला काय करायचं, आपल्याकडे आलेले माणसं म्हणजे आपल्याकडे म्हणजे एकंदरीत सांगतो जनरल सगळीकडे, तर आपण त्यांच्याबद्दल सांगते असेपर्यंत चांगलं नाही का मला प्रवचनात नाही का लोक सांगत अहो छान झालं बाहेर गेलं म्हणते काय वर गेलं 2 तास उठा वाटत होत काय सगळं असलं सगळं पुढे कार्यक्रम आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ते कशातून आहे आलेलं आहे, तर मुळामध्ये हे निर्मळ तिथं ठेवलेलं आहे. म्हणजे आपण आता सगळं काही वेळेला म्हणजे सटाकणारच असतं सगळं एकदम एकदम काय म्हणले हे निर्मळ की म्हणजे हे धर्मसंस्थापना वगैरे आपल्याला वाचतच की आणि आपल्याला मोठा आधार आहे त्याचं चांगली गोष्ट आहे. पण ते म्हणले हे देव म्हणजे नापासच होतो परीक्षेमध्ये असून नापास होतो त्यावेळेला त्याला अवतार घ्यावा लागतो म्हणजे पुन्हा पुन्हा मेट्रिकला बसण्यासाठी काय विनोबा म्हणतात म्हणून आपण ऐकायला हरकत नाही. ते विचारासाठी बरोबर आहे, त्यात पराभव देवाचा नसून माणसाने त्याचा प्रभाव केला आहे त्याचं कारण आहे. पण तरी सुद्धा मुळामध्ये म्हणले परत परत त्याला ही परीक्षेला काय बसावं लागतं असं का व्हावं याचा माणसाने विचार करा. त्यांचा मुद्दा म्हणण्याचा म्हणजे कारण हे निर्मळ आहे. म्हणजे कशावरून आठवलं सांगतो, हे सगळं आठवलं ह्या अंतःकरणाच्यावर. म्हणजे चित्तशुद्धी आपण म्हणजे शुद्धी करायला पाहिजे. शुद्धी करायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय, ती अशुद्धी झाली. निसर्गाने आली त्यावेळेला जन्माला आला तेव्हा असं सगळं अगदी अशुद्ध तो जन्माला आला, एकदम राग लोभ सगळं ते क्रोध सगळं त्याच्या वाट्याला आलं आणि काय 6च्या ऐवजी 10 अवतार आले आणि मग आता हळूहळू तो आयुष्यभर शुद्धी करत चाललाय. असं ते चित्र आहे का खरं, तो शुद्ध होता. म्हणजे निसर्गाची परिस्थिती अशी आहे की तो शुद्ध होत, लहान मुलं होतं ते शुद्ध होत. त्याला हे तुमचे चेके म्हणजे माहित नाही, त्याला खरखोट्याचं वगैरे ते काय भानगडी माहिती नाही त्याला सरळ काहीतरी दिसतं. म्हणून मुलांचा विश्वास बसतो. ते मला विनोबाने म्हटलं बघा विश्वास बसतो त्यांना जर सांगितलं आईने की चिमणी, आपण मुलं नाही का चिमणी म्हणाली कावळा म्हणाला नाही की चिमणी म्हणाली तर चिमणी म्हणाली की त्यांना असं वाटतं हो चिमणी म्हणाली सांगतात. मग चिमणी त्याला काय सांगितलं कावळ्याला, मग असंच सांगितलं. मग ते काय होणार काय जे त्यांची काय गोष्ट असेल ती असेल, मग ते त्यांना खरं वाटतं की चिमणी त्याला तसं म्हणाली असेल.
आता मोठं झालं म्हणजे त्याला चिमणी बोलते का, तिची भाषा ती आपल्याला कळेल का. मला ते एकाने विचारलं होतं मागे, ज्ञानेश्वरी शंकाबाने विचारते त्याच्यामध्ये की ती आकाशवाणी झाली म्हणतात ती कुठल्या भाषेत झाली, म्हणजे जपानी झाली, झाली, कितीतरी वेळा आकाशवाणी झाली असे राष्ट्र शब्द, ते आकाशवाणी कोणत्या भाषेत झाली, काय ते चिमणी बोलतात ते पुढे काय काय शब्द. तर त्याला असं वाटतं की चिमणी म्हणाली, म्हणजे चिमणी म्हणाली असेल, आपल्या हिशोबाच्या सगळ्या एवढ्या गोष्टी आहेत, काहीतरी बोलला तो रडू कसं म्हणला ते तसं म्हणले, किती सहज वाटतं की सगळं खरं आहे ते, म्हणजे जे आहे ते अगदी खरं आहे असं वाटतं. म्हणजे त्याची बघण्याची आपण निर्मळपणा घेऊ, चित्ताचं अंतःकरणाचा निर्मळपणा घेऊ, पुढे मग हे शुद्धीकरण सगळं आले बाहेर. म्हणजे ते अशुद्ध करण्याचा कार्यक्रम आपण केल्यामुळे पुढे शुद्ध करण्याचा कार्यक्रम करावा लागतो. असं झालं नाही, सरळ आहे. जर इतकं ते शुद्ध असेल, प्रिस्टीन क्लिअर असं सगळं ते आहे, तर मग ते तसं असताना हे सगळं गढूळ झाल्यामुळे आज आपल्याकडे एवढं गंगेच्या शुद्धीकरणाचं प्रोजेक्ट मध्ये निघालं, तुम्हाला माहितीच असेल सगळं. तर ते आता इतके वर्ष कार्यक्रम करायची वेळ आली, म्हणजे काय काय गंगेत टाकला असेल याचं सरळच आहे ना. उगमाजवळ काय महाराज प्रवचनात आहे की उगमाजवळ किती थरा शुद्ध असतो, गंगेचा प्रवाह किती शुद्ध असतो, म्हणजे असं ट्रान्सपरंट क्लिअर आमच्या त्याला दगड दिसेल इतकं ते पाणी शुद्ध असतं, आपण झरायचं पाहत नाही तसं. पण मध्ये हे सगळं टाकलं गेल्यामुळे ते अशा अवस्थेला येतं की ती पिऊ नका म्हणून बोर्ड लावायची, नदीचे पाणी कृपया पिऊ नये असं म्हणायची वेळ येते. मग आपलं मन सांगायला कशी चित्ताची अवस्था, त्याचं चित्ताचं हे काय योगी हो या अंतःकरणे म्हणजे काय, तर ह्या अंतःकरणाचे इतके गाणेड करून ठेवले त्या अंतःकरणाच्या की त्यामुळे आता ते हातात घेऊन शुद्ध करायची वेळ, एक एक गोष्ट काढायची वेळ आहे. त्याची समत्व गेलं बाबा, निर्मळपणा गेला मनापासून. त्याला आपल्याच हातात मुलांना जसं असतं, कुणाहीकडे लहान मुले कुणाहीकडे राहतात, त्याला ते हे परक ते आपलं ते त्यांचं घर आणतं, त्याची वागत आणतो काही त्याच्या मनात येते. कोणाकडे त्याला ते रडत असलं कोणी उचलून घेतलं तरी शांत, काय आहे प्रकार. त्याच्याकडं ते सर्व तेच आहे असं वाटतं, जे आपल्याला आज शिकावं लागतं. जे जे भेटे भूत माहिती भगवंत वगैरे सगळं जे करावं लागतं आपल्याला, याचं कारण काय, तर ते जे जे भेटे भूत ते भगवंत वाटतच नाही ना, ते वाटत नाही म्हणून करावं लागतं. उपासना मला मगाशी ते विनोबांचं फ्लॅश झालं म्हटलं, त्याच्यात खरा तो गंभीर विचार होता. ते म्हणले की उपासना करायची म्हणजे देवाजवळ, म्हणजे आपण म्हणतोच का उपासनेची व्याख्या वगैरे आपण करतो, जवळ बसणे वगैरे उपवासन तसं. तर त्याच्या देवाच्या जवळ बसणं म्हणजे उपासना, देवाच्या जवळ बसायचं म्हणजे मग त्यासाठी मनुष्य मी सगळे मार्ग काढतो, आमचा स्तुती गातो, काय स्तोत्र म्हणतो, काय ते आपापले मार्ग ज्याचे त्याचे असतील ते. तर म्हणले देवाजवळ बसायचं, कुणी बसायचं, जो देव नाही त्यांनी देवाजवळ बसायचं. देव नाही त्याला देवाजवळ बसायची गरज बसेल, जो देव असेल त्याला कशाला देवाजवळ बसायची गरज बसेल. तसं आहे. आता हे नाही म्हणून आम्हाला बसायची वेळ आली की नाही, पण त्या देवाला कुठे ते लहान मुलं आहे, त्याला देवाला कुठे तुम्ही बघा त्याचं काय फरक, त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याला हे आपलंच वाटतं, ते त्यांचं आपलंच वाटतं, ते घर आपलंच वाटतं, हा मनुष्य आपलं रक्षण करेल असं वाटतं. हे काय अंतःकरणाने वाटत असेल ते अंतःकरण आपण समजून तरी घ्यावं, आणि मग त्यात काय टाकलं गेल्यामुळे त्याचं ते समत्व गेलं हे पहा. म्हणजे शुद्धी जे आहे किंवा अंतर्याम म्हणतो आपण, तर अंतर्याम बदलायचा हा प्रश्न आहे परमार्थ म्हणजे. तर ते योगित्व त्यांना आपल्याकडे टाकले, आपण त्याच्याकडे बघू. एक वाटेल या किंवा त्याच्यावरती अजून योगी हो या अंतःकरणे या कारणे मी तू ते सदा म्हणे की हे तुला शुद्धता ही अंतःकरणाची मनाची आणता येईल का. निर्मळपणा, सरळपणा, अर्जुन म्हणजे सरळपणा. तर तो सरळ, त्याचा विचार सरळ जातोय, तसं सरळ जात नाही आपला विचार. अजून बरीच वळणं घेऊन मग तिकडे वाया, गाडी बरीच वाया लागली. हा आमच्यात आहे का, जवळचा आहे का, आपल्यातला आहे का, त्यांच्यातला आहे का, किती बरं. हे सगळं का होतं, ते अंतःकरण असं असेल. तर माणूस आहे, भुकेलेला आहे, की अन्न आहे ते त्याला दिलं, इतका सरळ व्हा. तो भुकेलेला आहे, मग तो फसवत असेल का, भूक दाखवत असेल का, आहे का, मग त्याच्यापेक्षा ह्याला देऊया का, किती असं 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 भुकेलेलं अन्न चांगला विषय. इतकं सरळ ते असताना त्याचे इतके खाते निर्माण होतात. तर हे सगळं आपल्या अंतःकरणाचं बाजूला नेणार काय काय असेल त्याची यादी आपण करावी. आणि ही म्हणजे एक शांतता आहे चित्ताला, निर्भयता आहे, किती गोष्टी, निर्भयता आहे, शांतता आहे, लेख नाही आहे, सतत सुंदर विचार आहे, काही म्हणा. असे कुठल्याही मार्गाने जी चित्ताची किंवा अंतर्यामाची शुद्ध किंवा निर्मळ किंवा आनंदी अशी स्थिती आहे, म्हणून सतत आनंदी आहे. त्याच्याकडे पाहिलं की म्हणून अगदी पहा, अगदी जे अर्थ कसं ते लहान कसं चालू. तर कितीही कठोर अंतःकरणाचा माणूस झाला तरी सर त्याला खेचून गेले, कितीही कठोर असेल, काही तो हसत नाही, बोलत नाही, काय नाही, कोणाला जवळ करणार नाही, असा माणूस असला तरी ते मूल त्याला हसायला लावील, त्याला घ्यायला लावील,
त्याच्याबरोबर खेळायला लावेल त्याला, हे सगळं का करायला लावेल, तर त्याचं अंतःकरण म्हणून जाईल. आणि जर आपण तसं थोडी कंपॅरिझन करून पाहिलं तर सत्पुरुषांच्याकडे सुद्धा असंच होतं. जी माणसं कोणाशी बोलणार नाही, जी माणसं कोणाशी मानणार नाही, जी माणसं ऐकणार नाही, ती सगळी माणसं त्याचं ऐकतात. ही काय भानगड आहे? याचं कारण असं आहे की त्यांचं अंतःकरण शुद्ध असतं त्या मुलासारखं. त्यांच्यात स्वार्थाने हे सगळे घोटाळे नसल्यामुळं त्या अंतःकरणाचा त्वरित परिणाम होतो. असं त्या महाराजांच्या आठवणीमध्ये आहे बघा की त्यांनी त्या सर्कशीत गेले आणि ते आपले मोरगिरीच्या ग्रस्तांची की त्या मुलगा तो सर्कशीत गेला आणि नाटक कंपनीत गेला. त्या काळातल्या नाटक कंपनीत जाणं म्हणजे अगदी म्हणजे ते आपल्याकडे सिनेमा गेला वगैरे ते मध्ये 50 वर्षापूर्वीचा काळ घेतला, त्याच्याकडे कोणी ते कला म्हणून बघत नव्हतं. खूपच हलके उद्योग आहे असं वाटत होतं. त्यामुळे माणसं काय होती तिकडे, ती जी जाणारी होती त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात हे असायचं, त्याची काळजी वाटायची. पुढे काय व्हायचं, हा वेगळा नादाला लागणार नाही असं. तर त्या मुलाचे आईवडील यांच्याकडे यायचे, महाराजांच्याकडे आणि म्हणायचे व तो अशा नादाला लागला आणि तो कंपनीमध्ये हिंडत असतो आणि हे कसं ह्याचं पुढे आयुष्य व्हायचं आणि तो ऐकण्यात नाही आमच्या नंतर समजावून पाहिलं काय महाराजांनी काय तो जवळपास कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का, तर त्याला पत्र लिहून तुम्ही बोलवा. तर ते म्हणले आमचं सगळं सांगून झालेलं आहे, तुम्ही या म्हणून सांगितलं तो येणार. महाराज म्हणले हे तुम्ही सांगून पत्र लिहा आणि त्याला बोलवा. आणि तो मनुष्य त्यांचं पत्र गेल्यानंतर महाराजांनी असं असं तुला भेटायला बोलावलेलं आहे, हे आपल्या कराडमध्ये या कंपनीचा निकाम मोरगिरी आणि तिथून त्यांना पत्र गेल्याबरोबर तो मुलगा ते आहे तसं त्या नाटकाचं काम त्यांनी विचारलं मला असं असं जाऊन यायचं आहे आणि त्या महाराजांनी भेटायला बोलावलेलं आहे. तर ते म्हणले तुला आत्ताची ही कामं सोडून जाता येणार आहे, तुला जायचं असेल तर नोकरी सोडून, तू आमचं कबूल केलेलं काम आहे, नोकरी सोडून जा. तो म्हणा नोकरी सोडायची नाही, नोकरी गेली तरी चालेल, ही माझी नोकरी सोडली आणि मी चालू. असं करून तो आला मुलगा आणि त्याला सांगितल्यावर त्यांनी सगळं तो म्हणला मला हे नको, मी व्यवस्थित तिकडे काय उद्योगधंदा असेल त्याचा तो करीन. आणि त्याने नंतर त्या मुलांच्याकडनं काम देवलं, त्याला कंपनी त्याने आयुष्यभर नोकरी करून व्यवस्थित पेन्शन घेऊन जो मनुष्य वडिलांचा आईचा ऐकायला तयार नाही, कधी बघायला तयार नाही. आता या काय असेल यांच्याकडे, आता काय मराठी यांची वेगळी होती का शब्द काय व्यवहारात होतं त्यांच्याकडे, काहीतरी अंतःकरण होतं दुसरं काय असायचं. एक अंतःकरण महाराजांच्याकडे असं होतं की तुझं कल्याण व्हावं असं मला वाटतं, म्हणून मी तुला सांगितलं होतं तुला ऐकशील काय. तो म्हणला या क्षणापासून काय हे एकदम असेल प्रभाव असेल त्याच्यात फक्त अंतःकरण दुसरं काय नाही, वेगळं काय असणार. पण यांच्याकडे प्रभाव द्यायला काय सत्ता होती का, काय त्याकडे सत्ता माणूस आहे, सत्ताधीश आहे आणि बघ त्याचं कसं मोडायचं म्हणून त्याने ऐकलं. अशी काही नाही, कशी सत्ता आहे, काही सत्ता नाही, कुठलं इतर बरोबर नाही, काय नाही. आणि मग हे तरी काय ऐकावं हे चित्त म्हणजे कम्पॅरिझनसाठी आपला विषय चालू होता. हे एक लहान मुलाचं निसर्गातलं आपलं चित्त पहा आणि आपली हे चित्ताचे अवस्था, त्यात जो फरक आहे तो मधला आपला आणि त्याच्या पलीकडचं सत्पुरुषांचं चित्त. त्या अंतःकरणाची स्थिती कशी असते त्यामुळे सांगितल्याचा परिणाम हे व्हायचं कारण केवळ हा चित्ताचा अंतःकरणाचा फरक. आता तो त्यांनी कसा मिळवला हे प्रश्न आपला तिथे की हे त्यांनी मिळवलं कसं सगळं. आता ठीक आहे नामा साधन वगैरे आपण उत्तर कशाला या ते क्षणभर बाजूला ठेवू. आणि त्याने अभ्यास सांगितला. आणखी मी ह्याच्या गोष्टी सांगितल्या की हे बाबा विश्वाच्या रूपात आहे सगळीकडे, हे तू पहा सर्वत्र माझं आठवण कर. ते काल आपण साईबाबांचं बघितलं तसं की बाबा तो तिथे जो उभा आहे तो मीच आहे त्याची जाणीव ठेव. ते बाकीचं तुझं राहू द्या सगळं उद्योग काय त्याच्यापेक्षा तो गरीब आहे किंवा त्याचं भुकेलेला आहे तर त्याला मला मिळाल्यासारखं आहे. हे सेवेचं सांगितलं, किती प्रकाराने सांगितलं. ह्या सगळ्या प्रकार आपल्या अंतःकरणात कुठे बसतात याच्यासाठी आपल्याकडे स्थान त्याला आहे काय, हा सगळा अंतःकरणाचा विचार करणं म्हणजे हे सगळं त्यांना जे पाहिजे योगी होय अंतःकरणे. आणि मग एक समत्वाची बाजू जी आपल्या महाराजांच्या आव्हानामध्ये पाहिजे की या दोन्ही स्थितीला इतकंच सारखं उत्तर आहे. कधी भरली रत्नपेटी आणि कधी उत्तम शरीर संपत्ती, उत्तम शरीर संपत्ती आणि अत्यंत निकृष्ट याची आधाराची अवस्था समजा, या दोन्हीमध्ये चित्ताची तीच अवस्था. हे जर म्हणजे असे त्याच्या प्रॅक्टिकल हेड्स की हे एक आपल्याला त्यातलं जीवन सांगत आणावं लागेल. मग त्यांनी तर यादीत सगळी मांडली ना अभंगामध्ये ती प्रापंचिक माणसाची गोष्टी पुरेशी आहे असं वाटतं. आता हे जमेल तर हे जमेल की नाही ह्याचा प्रश्न लगेच मनात काय येतं आपल्या, हे जमेल का नाही, समत्व ठेवायचं, वागता येईल का नाही, तसं अलिप्त राहावं, वागता येईल का राहावं असं वाटतं.
पण प्रपंचामध्ये आपल्याला जमेल का अशा तऱ्हेने अलिप्त राहणे? ते दुःख होतं, त्रास होतो, मनाविरुद्ध माणसं वागतात, प्रसंग मनाविरुद्ध घडतात. सगळं जे काय घडतं त्या ह्याच्यात ती चित्ताची अलिप्तता कशी राखावी आणि ती आपल्याला जमणार नाही. तर जमणार नाही असं म्हणू नये. त्यांनी त्याच्याबद्दल एक उभी सांगितली आहे थोडी. तरी नावे विरक्ती देहधर्मी नियतो. आपल्या त्या मानवाच्या वयाच्या काही सुटल्या त्याच्यातली ती होती म्हणून फक्त आठवण करून देतो. नावे विरक्ती 343. तरी तैसी येथ काही सावियाची केणी नाही आणि योग्याची काही खाणी असेल. नावेक विरक्तू जहाला देहधर्मी नियतो तरी तोची नव्हे व्यवस्थित अधिकारी. तोच माणूस आहे, थोडासा अधिकारी झाला. आपल्यामध्ये जे आमच्या आता बँकेत काळ गेला म्हणून त्याच्या संदर्भात सांगतो, तरी तो अनुभव आपल्याला कुठे एक छोटंसं गाव असायचं आणि तिथे आपल्याला काय द्यायचं, कर्ज द्यायचं. 4 माणसांना कर्ज द्यायचं. दरवर्षी घेतो, त्या 10 माणसांना तुम्ही वाटा, त्या 10 माणसांना द्या, असं काही येत. मग त्या प्रमाणात ते 10 माणसं ओळखायची, त्यांचे ते काय बोलतो बघा, तुम्ही लोक कसे मुख्य म्हणजे तो प्रामाणिकपणे फेडेल का. मग तर असं करत करत कर्ज देऊन देऊन आणि बुडवणाऱ्याने बुडवून हळूहळू सगळे गावातले लोक समजतात. अशी परिस्थिती येते. मी आपल्या अनुभवातून सांगतो. आपण त्याचा विचार करून बघा की गावात एक 100 माणसं असणार की ती त्या 100 माणसांनी कर्ज दिली. मग ती बुडवतात, त्यांचे प्रसंग येतात, ते होतं, अप्रामाणिकपणा करतात, खरंच नाही, असं होतं तसं. मी नंतर आमच्या एका अधिकाऱ्याने विचारलं, आता ही माणसाचं कंपनी ह्या सगळ्यांनी आपल्याला फसवलेलं आहे बँकेने, रीती असंच आहे, तर त्याच्यात फसवलेलं आहे. आता परत द्या म्हणतात. आता आपण काय करायचं? आता गावाच्या बाहेर तर काही कुठे जाता येत नाही. माणसं ती हीच आहेत. ते माणसं म्हणजे बदलण्याचीच अपेक्षा करायची, दुसरं काही करता येत नाही आपल्याला. ही माणसं जी आहेत ना तीच कशी बदलतील हे बघायचं. कारण आपल्याला माणसं हीच आहेत या गावामध्ये, माणसं बदलणार नाही. आता ती म्हणजे त्यांची संख्याने वाढणार, बाहेर कुठं जाता येणार नाही. या माणसांच्यात बदल होईल का हा प्रयत्न आहे, तर आपल्याला यातून बाहेर पडता येईल. मग आता त्या माणसांच्या मला वाटतं महाराजांना असंच वाटत असेल, तुम्हाला एकदम करत धक्का बसेल, पण मला असं वाटतं महाराजांच्याकडे एवढे हजारो माणसं आहेत, सत्पुरुषांच्याकडे कोणी आहे सगळे त्यांना असं वाटत असेल रे माणसं हीच ही काही ह्याच्यात काही नाही. आता त्या माणसांच्या अंतर्गत काही बदल झाला तर हेच होतील, हेच संत पदाला जातील असं त्यांना वाटतं. तेव्हा मला ते गावातल्या त्या कर्ज वाटपाची आठवण की त्याच माणसांना, आणि खरोखर तसं होतं काही काळाने, एक 5-5% नाही, 2-2% नाही, 7-7% नाही. काही वेळा आपण अडचणी समजून घेतो, काही वेळा त्यांच्या काही अशा हे आलेलं असतात, प्रसंग असतात आलेले, त्याच्यात त्यांना तसं करावं. काही वेळेला कुणीतरी काहीतरी हे करणार, त्याची माहिती देणार त्यांना भेटतो, तू भरूच नकोस, ते रिझर्व्ह बँकेत माफच होईल, तू कशाला काहीतरी सांगणार लोक भेटतात. आणि बिचारे प्रामाणिकपणे भरणार सुद्धा ती भरत नाही असं काहीतरी अवस्था होती. तर असे अनुभव येतात. मग त्यांच्याशी बोललं गेलं की त्यांचं कशात काय झालं हे कळतं. मग ते बोलून बोलून मग त्यांच्यातली ही कळत. मग त्यांना वाटतं की अरे हा काय त्यांचा काय संबंध नाही, मी जे घेतो ते बरं, ते काम आहे. बरं माझ्या उत्पन्नात काही झालं तर ठीक आहे, 100चे 50 भर म्हणतील, 75 भर म्हणतील, काहीतरी करतील. हे मार्ग आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत सगळे हे लोक. तर आपण हे करावं आणि अशी प्रवृत्ती निर्माण होते. की हळूहळू अशी प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. आणि जिथे तुम्हाला 10% रिझल्ट मिळतो तिथे 20% मिळाला, तो हळूहळू 30%, मग ते हळूहळू कल्चर होतं आणि मग ते बदलतं. आपण हे आता ते निर्मल ग्रामण नाही करत, हे हळूहळू स्वच्छता काही काळ रात्री ती काय सगळी निर्मल करतात. तरी काहीतरी थोडं एक गली झाडून बघूया, दुसरी झाडून बघूया, असं केलं. आपल्या अंतःकरणाचं आपल्याला तेच करायचं. त्याच्यावर आठवण झाली, त्या अंतःकरणाचं काय करावं हे सांगण्यासाठी यावं. त्याच्यात एक 2 गोष्टी सांगितल्या म्हणून तिकडं आपलं लक्ष वेधलं. नावे का विरक्ती, थोडीशी विरक्ती, तेच आहे, माणूस तोच आहे. आता महाराजांच्या वाट्याला समजा आपण आलेले आहोत असं समजा, काय करणार, किंवा आपल्या सत्पुरुष कोण गुरु असतील त्यांच्या वाट्याला आपण आलेले आहोत. त्याने आम्हाला सांगितलं तरी आमच्याकडनं जप केलं असं नाही, आमच्याची वृत्तीचं काम केलं असं नाही, आम्हाला सावधपणा जमणार नाही, नाहीची यादी एक काढली तर मला वाटतं ती 40-50 वगैरे सुद्धा भरला, तर ती सगळी झाली भरली समजा. तरी महाराज सोडत नाही. तर महाराज म्हणतात ठीक आहे, ज्या किती अडचणी आहेत 40 आहेत त्यातले एक 2 मी सोडवतो, मग तू एक तरी सोडू शकताय असला व्यवहार काय सांगितलं. मग ते काय म्हणले त्याच्यात सोडवण्यासाठी मार्ग काय सांगितला, नावेक थोडीशी विरक्तीचं जमेल काय तुला, नावेक थोडंसं जमेल का विरक्तीचं, मग थोडासा देहधर्माचं थोडंसं नियमन करशील काय, एक 10 मिनिटं जमेल काय, असं किती ते हेच तिथे व्यवहारामध्ये होतं. तेच ते पारमार्थिक दृष्ट्या आपल्या अंतःकरणाबद्दल हो ठीक आहे, काय हरकत नाही, महिन्यात नाही एकदा जमाला येशील काय, तेच किती दुसरं काय, महिन्यात एकदा जमेल का. आता वास्तविक त्यांची अपेक्षा किती असेल आणि आपण कुठे असू, आम्ही वर्षात एकदा आम्ही म्हणणार शिबिर झालं की बघा, तर ते म्हणतात असं करूया का, वर्षात 2दा करूया. बरं ठीक आहे, 3 महिन्यात एकदा आता जमेल का, आता थोडं थोडं,
मग असं करत ते त्याला दैनंदिन मध्ये गुंतवणं शेवटी घेऊन, हो की नाही? असं सगळे कार्यक्रम आहे हा सगळा. पण ते करतात आणि त्यात त्यांना यश येतं, म्हणून तेवढी माणसं ती उद्धरतात. त्याचं कसं होईल? आपले जे लोक उद्धरून जातो बघतो आपण, हे जातात याचा अर्थ काय की असं थोडंसं आहे. पण त्यातले 2 मार्ग त्याने सांगितले आहेत की देहधर्मी नियतू आणि थोडंसं करत. म्हणजे एक देहाची बाजू थोडी सांगितली. म्हणजे समजा एक आता प्रकृतीचं असतं, जसं सांगतात थोडंसं औषध घेत जावा, नियमाने करा घेत जावं, रोजचं औषध घेऊन पाहिजे. ठीक आहे, एखाद दिवस चुकलं तरी ते काय मागून घेऊ नका. नाही तर आता चुकलंच आहे म्हणून दुसऱ्या दिवशी आता नाही घेतलं तरी चालेल असं नाही. ते राहिलं ना कालचं राहू द्या, आज घ्या. असं करत जसं एखाद्याने वैज्ञानिक किंवा डॉक्टरने एखाद्या औषधाची सवय होईल, चांगल्या दृष्टीने त्याला बरं व्हायचं म्हटल्यानंतर, आणि दुसऱ्या बाजूने सांगावं की असे 10 गोष्टी आहेत त्या बघा वर्ज करता आल्या तर सांगता आल्या तर, असं थोडंसं पथ्य सांगावं. तसं ही सगळी भाषा आहे की नावे थोडंसं अंतःकरणाचे बाजू सांगा आणि दुसऱ्या बाजूने थोडं देहधर्माची बाजू, त्या बाजूला काय थोडंसं करता आलं तरी बघा. असं मग 1 ते 5 मिनिटं बसता आलं तरी एका जागी शांत वगैरे, कसे ते सत्पुरुषांची भाषा असते बघा की देहधर्मी येतो आणि नावे की थोडंसं केलं की थोडीशी अंतःकरणानंतर जाऊ देता, अडकत जाऊ नका. होतं आपलं नुकसान नफा, फार लक्ष देऊन येते त्याच्याकडे. जे आपल्या प्रार्थानुसार एखादं होतं तसं, आपले प्रयत्न खूप असतात, यश येतं असं नाही. त्यावेळेला आलं तर भगवंताच्या इच्छेनं आलं, नाही आलं तरी त्याच्या इच्छेनं नाही आलं म्हणा. असं करून किंवा मुलं नाही ऐकत, आमचं होतं तसं होतं, काय तरी तुमच्या दुःख काय असायचं. तर ह्या दुःखाच्या प्रसंगी थोडंसं नावेक विरक्ती जमेल काय. आणि इकडे दुसऱ्या बाजूने देहधर्मी थोडंसं नियतू, एखाद्याला एखादी कला शिकायची असेल तर तो ह्याच्या पलीकडे काय करतो म्हणत नाही, ते परमार्थ राहते. समजा एखाद्याला काय एक संगीत शिकायचं असेल किंवा काही चित्रकला समजायची असे समजून घ्यायचे शिकायचे असं, तर त्याला तो काय सांगतो की असं करा, तुम्हाला पेन्सिलनं अशा अशा रेखा काढत बसल्या. चित्रकलेचे पहिले धडे आहे, सरळ रेख काढायची, मग गोल रेख काढायची, काय ते गोल करायचं, ते अर्ध असं करत शिकवलं. मग ते करायला थोडंसं तुला आता 10 वेळा तरी ही रेख काढावी लागेल, तर 11व्या वेळेची रेख चांगली. अशा 50 वेळा काढल्यानंतर अशी पानं भरली समजा 50, तर तुमची एका पानावरची रेख म्हणजे तुम्ही सांगाल तशी, एवढ्या लांबीची तर एवढी, इतकी सरळ नाही इतकी सरळ, इतकी पातळ नाही इतकी पातळ. आपण शेडिंग वगैरे शिकतो पेन्सिलचं, जशी मास्टरी होते तशी पेन्सिल मास्टरी यायला पाहिजे असेल तर रेघेवर, तर एक अशी एक आपल्याला एक 50 पानं भरली म्हणजे झालं. एका पानावर तुमची रेघ येईल ती व्यवस्थित, वर्तुळ येईल ते तुम्ही त्या कंपासनं काढावं असेल. इतकं हळूहळू त्याला महत्वाचं आहे. हेच थोडंसं देहधर्मी नियत, थोडंसं ते करावं लागलं त्याला. कारण एका जागी बसून तेवढ्या रेखा मारल्याशिवाय ती 51 येणार कशी? 50 रेखा मारायलाच पाहिजे. ह्या 50 रेखा त्याच्याकडून आरोप घेतल्यानंतर मग तो जे वर्तुळ फळ्यावर काढतो ते बघितलं की असं वाटतं काय कमाल आहे. इतकं साधं खडू घेतलं, आपल्याकडे चित्रकलेचे शिक्षक वगैरे येतात आणि ते एकदम ते फळ्यावर एक वर्तुळ काढतात. छान बघितलं की मला असं वाटतं असं काढायला यायला पाहिजे. पण त्याच्या आधी त्यांनी देहधर्मी नियतू काय केलं असेल, ते काहीतरी ते केलं असेल. असं उठलं आणि एकदम गेले वर्तुळ आलं आणि ते लागली तिची जागा असं काही जमणारच नाही. त्याच्या आधी काहीतरी केलेलं आहे, हेच त्या कलेबद्दल आहे. ते झाल्यानंतर त्याला ती कला मग तो रेषेने सगळं उभं करतो. ते व्यंगचित्रकार लक्ष्मण वगैरे त्यांचं ते असतं बघ काय करतो, काय घेतात फटकारा असं करा झाला माणूस. आपला माणूस म्हणजे आपलं तुम्ही पण करून बघितलं असेल ते, पण मी सर करून बघितलं ते की चित्रकलेमध्ये आपल्याला असं वाटतं की बसलेला असणारा माणूस काढावा, पळणारा काढावा, तर तू पळणारा उभा राहतच नाही, कुठं पाय कसं काढावं की काय, हे असं होते. पण त्यांचं म्हणणं की थोडासा प्रयत्न केला तर त्याला जसं यायला लागतं. थोडं देहधर्माचं नियमन, थोडे तासभराचा सराव, अर्ध्या तासाचा त्याचा सराव हा केल्यानंतर त्याला जसं त्या रेषेचं प्रभुत्व आलं तसं ते सुराचं प्रभुत्व त्याला येतं. दुसरं काय नाही, त्या गाण्यामध्ये त्याला ते सुराचं प्रभुत्व येतं. म्हणजे त्याची जी कला आहे त्याचं त्याला जसं साध्य होतं तसं परमार्थाच्या बाजूला सुद्धा अद्वैत कुसरी तिला कलाच म्हणली आहे. अद्वैत कुसरी विराट असं म्हटलं, ती जी आहे ती सुद्धा कलाच आहे की दुसऱ्याशी एकरूप होण्याची कला आहे. प्रेम म्हणजे तरी काय, दुसऱ्याशी एकरूप होण्याची कला. त्याच्यापेक्षा काय नाही प्रेमामध्ये दुसरं काय असायचं. परमार्थ म्हणजे प्रेम आपण सुरुवातीला पाहिजे. आता तो भगवंत त्या अर्जुनाशी तादात्म्य झालेला आहे, तर मग त्याला कळते सांगतो नाही अजून सांगा असं वाटतं त्याला. ते का वाटते तर त्याच्यात जिज्ञासा दिसते, त्याची उत्तरं तो देत जातो तेवढंच. मग हे जे आहे ते तादात्म्य होण्याची विद्या आहे. आपल्याला असं ते मी वेगळा आहे, तो कोणतरी वेगळा आहे आणि हे तादात्म्य. आपल्याला काही जगाचं प्रेम वगैरे लांब राहतो. आपल्या घरातली माणसं आहेत, आपल्या संबंधातली माणसं आहेत, काय ऑफिस असेल व्यवसाय असेल तर ती माणसं आहेत, तर त्यांच्या बाबतीत एवढं निरपेक्ष प्रेम आपल्याला करता येईल का? निरपेक्ष आलं की ती कला आली त्याच्यामध्ये, अपेक्षा ठेवायची नाही. मग आता ती पहिली रेख काढताना ज्या वेळेला मनुष्य काढतो तो हात थरथरत जाईल आणि ती रेख वाटली तरी किती येईल. म्हणजे पहिल्यांदा आपण ज्यावेळेला निरपेक्ष राहायला जाऊ त्यावेळेला थोडा वेळ जाऊ आणि नंतर रेख वाटली तिकडे झाली असं होईलच. होणार त्याला काय येईल असं होणारच.
पण समजा जर थोडासा सराव झाला, 25 रेखा मारल्या, 25 वेळेला निरपेक्ष राहायचा अभ्यास केला, ही अद्वैत कला सांगतात, दुसरं काही नाही, परमार्थ कला. तर अंतःकरणाचा हा अभ्यास आहे. तर अंतःकरणाची विद्या काय, तर निरपेक्ष राहायची विद्या आहे. एकदा एका माणसाकडून निरपेक्ष राहिलो, दुसऱ्यांदा राहिलो, तिसऱ्यांदा राहिलो, रेखा थोड्याशा वाकड्या तिकडे येत गेल्या. पण ज्या वेळेला 25 रेखा झाल्या त्यावेळेस 26व्या वेळेला मी दिलं ते निरपेक्ष संपलं. मग परत काय आलं, परत काही आलं नाही, त्रास काही नाही. तर सर्वसाधारणपणे दुसऱ्या माणसाकडून दुःख, निराशा, त्रास, मग ती ही एक कलेतला एक रेषा झाली. अशा तऱ्हेची ह्या समत्वाची रेषा आहे, एकरूप होण्याची रेषा आहे, प्रेमाची रेषा आहे. कशात आपण घ्याल तशा असं करता आलं तर आपला आनंद जे मिळवायचं आहे किंवा जे पुढे योगित्व म्हटलं ते योगित्व यायचं कसं हा प्रश्न आहे. तर योगित्व येण्यासाठी हा अंतःकरणाचा अभ्यास आहे. आणि अंतःकरण घडवण्याची किंवा अद्वैत किंवा काय प्रेम, त्याला तुम्ही जे नाव द्यायचं ते करण्याची ही कला आहे आणि ती मिळवायचा हा सगळा अभ्यास आहे. त्यासाठी योग्यपणा तुतेही जोडे असे प्रसंग सांगते. हे करायला जी योग्यता लागेल किंवा जे करावं लागेल असं वाटतंय ते कठीण आहे असं वाटतंय. आपण दुसऱ्याचं काम करायचं आणि त्यांनी आपलं काम केलंच पाहिजे असे अपेक्षा ठेवायची नाही. एक साधा प्रयोग आहे. आपण दुसऱ्याचं काम आवश्यक आहे, मनापासून करायचं बरं असं तसं नाही. मला ते सांगितलंय म्हणून आता जातो असं तसं नाही. मला जायचं आहे, ते माझं काम आहे, मनापासून करायचं आहे, जितकं जीवातून करायचं तेवढं करायचं, हे सगळं करायचं आहे. आणि त्याचं काम त्यांना करायचं का नाही याच्याविषयी काहीही अपेक्षा करायचं. आता हे एकदा झालं ठीक आहे, त्यांनी केलं नाही, आपण केलं सगळं मनापासून, त्यांनी काही केलं नाही आणि त्याच्या पुढे त्याचं काम करायची वेळ आली म्हणजे मग करा, पुढची रेग आली त्यावेळेस मागच्या वेळेस विसरलं नाही, आता सुद्धा त्याचं काम आलेलं आहे, मी करू शकतो तर मनापासून करायचं. अरे हे तर सराव म्हणजे काय नाही, मनापासून करायचंय आणि मग त्यांनी काय करायचं ते करायचं. असं राहायचं म्हणजे निरपेक्ष हा चित्ताचा अभ्यास. आणि हा ज्या वेळेला पुरेसा होतो अभ्यास त्यावेळेला तुम्हाला जे व्हावं असं वाटतं ते तेव्हा तो आपोआप, कारण त्याच्या पुढची काळजी बघून त्याला की हा काय अपेक्षा ठेवायला तयार नाही, तेव्हा आता ह्याची गरज मला पुरी करायला पाहिजे, अपेक्षा नव्हे. तर ते सूक्ष्म हे आहे, फरक आहे. भगवंत आपल्या अपेक्षा पुऱ्या करीत नाही, आपल्या गरजा पुऱ्या करतात. तर गरज काय आहे याची, तर भगवंत आपल्या गरजा पुऱ्या तिथून पुढे. आता समजा तुम्ही एखाद्याचं काम केलं, तुमची पण गरजेची वेळ नाही केलं तर तुम्ही काय म्हणला, काही नाही म्हणलं, कारण माझा अभ्यास झालेला आहे अंतःकरणाचा, त्यामुळे त्याच्याकडनं मी काही अपेक्षा ठेवणार नाही. अगदी घरातला माणूस असेल, बाहेरचा असेल, मी काही करणार नाही त्याच्याकडे. ठीक आहे, आलं तर होईल गैरसोय, होईल होईल आहे, महाराज बघणारे आहेत. आपण एक त्याला भक्तीचं वळण दिलं, महाराज बघणारे आहेत काय, गुरु बघणारे असं. तर असा आपण मनाचा अभ्यास केला, मग कष्ट आहेत मनाला, कारण बरोबरच आहे, सरळ रेख काढायची. कशीही काढायची असेल तर मनाला कष्ट होत नाही, हाताला कष्ट आहेत का, एक कशीही रेख काढून दाखवा तर ते काही कष्ट नाही, कशी काढा काय प्रश्न नाही, पण सरळ रेख काढून दाखवा की आले हाताला कष्ट. तसे मनाला कष्ट आले, अपेक्षा ठेवायचे कष्ट आहे तर हरकत नाही. आता ते कष्ट आले, ते आपण केले, आपली गरज होती ती भागली नाही, कल्पना करा, आपली काही गरज होती ती पुरी नाही झाली त्या माणसाला, चालेल. असं ज्या वेळेला 10 वेळा होतं त्यावेळेला भगवंताला त्याची काळजी घ्यावी. त्या माणसाला तरी बुद्धी देईल, नाही तर दुसरा माणूस तरी उभा केला, तुमची गरज पुरी करणार, ती ठेवून जाणार. याला विश्वासा न्याय. बाकीच्या ठिकाणी आपण कोर्टात जातो आणि ते न्याय मिळवायला का झाला, तिथे असं आहे ते त्यांनी केलं नाही, तू एन्फोर्स नाही का, ते पुढे आपल्याला एन्फोर्समेंट करायला लागते, मग त्याच्याकडनं करून घ्यावं लागतं. आपण एक काम केलेलं दुसऱ्याने त्याचं अदर पार्टी काय अग्रीमेंट कोण असेल ती त्यांनी समजा ते काम नाही करत गेलं तर आपण लगेच जातो त्याला ते करायला होतो. हे जे करायला लावण्याचा जगाचा न्याय आहे तसा भगवंताचा न्याय तो करण्याचाच आहे. फक्त ते पहिल्याच सांगितलं तसं त्याविषयी शंका येते म्हणून ते हे आपल्याला सुचत असतं किंवा अंमलात आणायला अडचण वाटते. अंमलात आणायला अडचण वाटण्यासाठी कारण ती ह्याच्या पलीकडची न्यायव्यवस्था, आताची जी न्यायव्यवस्था जिथून निर्माण आली किंवा जिथून तिचे मॉडेल घेतलं, निसर्गामधलं मॉडेल घेतलं, आपल्याकडे धर्म तयार झाले ना, निसर्गाचं पाहून धर्म तयार झाले, निसर्गामध्ये कसं चाललंय हे बघून धर्माची तत्व तयार झाली. तर तसं ते ह्या बाबतीत न्यायाच्या बाबतीत आहे, ते भगवंताचा न्याय पाहिला आहे सगळीकडे आणि मग त्याची निर्मिती केली. असा न्याय माणसाने सुद्धा एकमेकांचा करावा असं, आणि नाही आला अन्याय झाला तर त्याच्यासाठी दाद मागावी आणि मग ते काय असेल ते न्याय करावं. हे जसं आहे तसं भगवंताची जी यंत्रणा आहे तर ती करायला आपलं अंतःकरण कसं पाहिजे. आता मूल रडतंय, भगवंताचा न्याय सांगतो, मूल रडतंय ना तर त्याला कोणी घेत नाही असं जर दिसलं तर कोणतरी घेणारा येतोच, कोणीतरी येतो आणि तुला
वाटेचं दारात आलेलं भिकारी म्हणेल जरा घेऊ का बाळाला, असं नाही होईल. समजा आपल्याला घेता येत नाहीये किंवा उचलता येत नाही, त्याला अशी जर अवस्था असेल आणि जर त्याची ती गरज असेल तर त्या मुलाला घेणारच दारावर मनुष्य सुद्धा उभा आहे किंवा पाहुणा सुद्धा आहे आणि ती काम इतकी, कारण ते निर्मळ आहे, त्याला घेतलंच पाहिजे. मग माझं मन निर्मळ असेल समजा तर भगवंताला मला घ्यावंच पाहिजे. ते त्यात आहे ना आपल्या आरोग्यामध्ये भागलिया मजो मी जर इतका भगवंताचं काम करतोय आणि दमून गेलो शेवटी तर भगवंताला मला उचलून घ्यावंच लागेल. भागलिया मजो वाहतील कडे, कडेवरून न्यावं लागेल, मला कडेवर भगवंताला घ्यावं लागेल. एवढी त्याचा विश्वास, आणि विश्वास आहे म्हणजे तो ते खरं आहे म्हणून तो विश्वास आहे. तर असं अंतःकरण झालं तर हे योगित्व झालं. आता आपल्याला हे समाज सोडायला पाहिजे, त्याचं सातवायला जायचं नाही. तर यासाठी हे जे योगी हो या अंतःकरणे म्हटलं, ते अंतःकरणाचं काय काय बाळगता येईल हे बघावं. थोडंसं केलं तरी होईल. आणि काय होतं ह्याच्यात अडचण कोण करतं की त्यात भेद, ती एक ओळी आपली राहिली याच्यातली, ती पण आपलं इथंच 361 त्याला लागून होती, 350 वगैरे झाले ना आपलं. त्याच्यापुढे तू प्राप्तीची चाड वाहासी परी अभ्यासी दक्षु नवसी, ते सांग पा काय बिनसी द्वाडपणा, तरी पार्था हे जणे सायास घेशी हो म्हणे, वाया बाबूल ये दुर्जने इंद्रिय करती. हे जे अवघड आहे असं वाटतंय, ते इंद्रिय बागुलबुवा करतात असं लक्षात ठेव. काय सुटले म्हणून परत एकदा आपल्या समोर आठवण केली त्याची की हे इंद्रियांचे बागुलबुवा आहे. म्हणजे आता तो हाताला समजा आपल्या रेषेच चालवतो म्हणून पुढे चालवतो, ती रेष काढायची आहे तर हा स्थिर आहे का नाही, माझा हात दुखेल, 50 रेखा मी कशा काढू, माझी बोटं नाही का दुखणार, हे सगळं इंद्रियांचं बागुलबुवा आहे. आणि होतं तसं काही वेळेला आपल्या पुढे औषधाचं उदाहरण दिलेच आहे. त्या औषधाचे वही पाहे पा आयुष्याचा आढळ करी, जे सरते जीवित वारी, त्या औषधाते वैरी काय जिव्हा न म्हणे. ज्या औषधाने मनुष्य बरा होतो ते कडू आहे, पण ते कडू आहे म्हटल्यानंतर ते कडू आहे कशाला घ्यायचं, मला त्रास होतो असं जिव्हा म्हणत नाही काय. तरी सुद्धा वाचायचं झालं तर घेतोच ना, तुला वाचायचं आहे. आणि जर आता मनुष्याचा जीव जाणार, अशा वेळेला मनुष्य कडू आहे म्हणून औषध टाकेल काय, की मला वाचायचं आहे, प्राण कंठाशी आला ते आता औषध तर कडू दिलं, आता कडू औषध कसं घेऊ, प्राण गेला तरी चालेल असं तुम्ही प्राण वाचला पाहिजे. कडू तर काय गेल्यावर काय राहणार आहे त्याचं. मग अशा वेळेला जिभेने जो कडूपणाचा बागलबुवा केला होता तो ओलांडलाच नाही, लक्षात ठेव. मग परमार्थातल्या कष्टाचा बागलबुवा का करावा, सहज लॉजिक असं आहे की परमार्थातल्या कष्टाचा बागलबुवा कशाला करावा. पाहे पा आयुष्याचा आढळ नसतं की काही लोकांचं ती बागलबुवा म्हणजे फारच असतं, हे जात नाही, औषध जात नाही, की फूड किंवा काय असेल ते आपलं गोळी जात नाही, म्हणजे बाजूला उभं राहायचं सगळ्यांनी, पाण्याचं तिकडं साखरेचा डबा, हा बागलबुवाच येतो सगळा. ते औषध जावं, लहान मुलं सगळं करतातच की, मग ते अगदी वास वगैरे बसून नाक टाळून करायचे वगैरे किती कार्यक्रम आपल्या इंद्रियांचा, का तर त्याला वास येईल. औषध घेताना त्या औषधाला काही उग्र दर्प असला किंवा वास असला तर मनुष्य अगदी नाक घालून घेतो, पण घेतो ना हे आपण लक्षात घ्यायचं. तर हे बागुलबुवा करणारे हे सगळी मंडळी आहे. ते नाक म्हणतं नाही ते हे होईल ते होईल, अरे ते तू राहशील का जागेवर अशी अवस्था झाली, औषध घेतलं पाहिजे की असं कसं झालं. तू सुद्धा नाक वास घेणार हो, पण ते समजा त्याला अगदी दर्प आहे अशी कल्पना करून काय औषध करा, तर तू नाक जागेवर असेल का नाही अशी जर अवस्था असेल तर त्याला ते घ्यावंच लागेल, त्याच्याशिवाय ते बरंच असेल. पण इंद्रिय बागुलबुवा करतात की नाही, नाक बागुलबुवा करतात, जीभ बागुलबुवा करते. हे जसं औषधाचा बागुलबुवा करतात तसं आपण ह्या बाबतीत लक्षात ठेवावं की इंद्रिय आपल्याला बागुलबुवा करून हे अंमलात आणून घेणार नाही, म्हणून आपण प्रयत्न करावे. तर हे एक गोष्ट आपल्याला बघावं, त्यांना बागुलबुवा करून घेऊ नये हे शक्य. आणि दुसरे जाता जाता सांगितलेलं कारण आहे ते एक बघावं की 302 ला वगैरे म्हटलं आहे की हे मनुष्य का करायला तयार होत नाही, तर मनुष्याला एक तर साध्या आनंदाची सवय झाली, त्याला चांगला आनंदाची सवय नाही. कल्पना असं म्हणतात, कल्पनाच नाही, कल्पना असेल तर ते करणार नाही मनुष्य. म्हणजे हे दोन-तीन संवाद संपायचा आहे, संपय म्हणून. जया सुखाची या गोडी मना आरतीची श्रीची सोडी, संसाराची या तोंडी गुंतरे. हे
त्याची कल्पना नाही म्हणूनच मनुष्य ते घेतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपल्यासमोर असेल की अश्वत्थ म्हणजे परिस्थिती नसेल पण अश्वत्थामाला आपल्याला माहिती होतं की त्याला ते दूध याचं द्यायचं ना पिठाचं. आता पिठाचंच दूध ज्याने प्यालंय, ज्याने खऱ्या दुधाची चवच त्याला माहिती नाही, तो पिठाच्या दुधात आनंद मानणार. तशी माणसाची अवस्था आहे. सर ना घ्यायचं उदाहरण दुसरंच आहे की माणसाला त्या आनंदाची कल्पना नाही की निर्लेप झाल्यावर, निर्मळ झाल्यावर किंवा आता जे अंतःकरणाचे गुण पाहिले ते झाल्यानंतर मन काय आनंदात राहतं याची जर कल्पना त्याला असती तर तो ह्या असल्या मंदिराच्या आनंदात राहणार असं म्हणायचं आहे. कारण का ते पिठाच्या दुधावर तशी आपली अवस्था आहे. ते पिठाच्या दुधाची सवय झाली त्यामुळं आपल्याला या आनंदाची कल्पना येत नाही. आणि कल्पना एकदा जर आली तर मनुष्य ते सोडायला तयार होणार. कृतकोटीनं जसं ते हात केल्यावर त्यांना समाधी आली, चित्त विसरून सगळं गेलं, उन्मन म्हणतो आपण तसं ते त्यांना कल्पना आल्यावर आता ह्या सुखाची आपल्याला हेच पाहिजे असं झालं का. तर ते थोडंसं तुम्ही मिळाल कळलं म्हणून. मग आपलं समजा मन जर असं कधीतरी झालं असेल, आज आपण एरवी आता इथे बसलो, समजा आपला प्रपंच क्षणभर विसरून गेलेला आहे अशी कल्पना करू, तिथले सगळे त्रास दुःख आपली विसरलेले हे विसरू शकतो ह्याची जर कल्पना आली तर कदाचित पुन्हा मनुष्य ज्ञानशील वाचेल, पुन्हा मनुष्य काहीतरी लोक राहतील, काहीतरी करेल. कारण का त्याला माहीत झालं की अरे ह्याच्यात ते हिंसक आपल्याला ह्याच्यावर दुसरा अवतार किंवा दुसरा चांगला मार्ग मिळतो. हे एकदा त्याला खात्री झाली की तो त्या मार्गाला लागेल. ते आमचं होत नाही म्हणून असं तिचं म्हणणं ते व्हावं. म्हणजे मग आपण महाराजांच्या वरतीच प्रार्थना करायला आम्हाला ह्या सुखाची थोडीशी कल्पना द्यावा. निसर्गाचे नाही का मनुष्य हिंडत सगळीकडे की हे गाव गाव नाही बघत मनुष्य ह्याच्यात ते काय कुठं जात होते वेगवेगळ्या ठिकाणी, तर तिथे जातो ते निसर्गरम्य असतं तिथे एकदम सगळ्यांना विसर पडतो. मनुष्य तिथनं येताना म्हणतो आता पुन्हा केव्हायची, कारण का त्या सुखाची कल्पना त्याला आहे. आता जो मनुष्य त्या गावी कधी गेलाच नाही, त्याने निसर्ग सौंदर्यच कधी पाहिलं नाही अशी कल्पना करून, तर त्याला काय त्याचं महत्वच वाटतं. पण तो तिथे जो गेलाय त्याला महत्व असतं. तसं महाराजांनी कधीतरी आपल्याला तिथे न्यावं नाही म्हणणार, म्हणजे मग आपल्याला त्याची गोडी लागली नाही मनुष्य यातून बाहेर असं. हे सगळं झालं 6व्या विषयात. आता 7व्याची थोडी म्हणून मी पहिल्याच वय वाचल्या, पुढचे काय वाचले नाही. आता त्यांचं म्हणणं असं आहे की असंशयम समग्रम माम, तुम्हाला असंशय आणि समग्र दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. की आपण सुरुवातीला पाहिलं बघा अध्यात्माचे की माणसाला शंका आहे, ती शंका राहिली की महाराज आहे पण आहे त्याचे जरी म्हटलं तरी आतून तेवढा जोर वाटत नाही. आजारी पडलं की आधी डॉक्टरला फोन करावा लागतो महाराजांना प्रार्थना करण्यापूर्वी. फरक आहे. समजा महाराज आहेत अशी खात्री आहे, काय गुरु आहेत संत आहेत म्हणा असं, तर पहिल्या क्षणी काय वाटेल की पहिल्या क्षणी असं वाटेल बस महाराज बस असं म्हणाले. आणि मग दुसरा डॉक्टर नको, म्हणजे त्यांना आधीच करा तुम्ही किती काय वेळ करा नका, पण प्रार्थनेचा प्रश्न आहे म्हणून. तर प्रार्थनेच्या वेळेला असं होईल का नाही, ठेच लागली तर पहिल्यांदा जसं माणसाला ठेच लागली की आई असं येईल, इतकं ते आत आहे. ते लहान मुलाचं आपण तेवढं इनहेरिट केलेलं आहे लहानपणचं, तर तेवढं ते चटकन आईची आठवण. तसं ते लागलं त्रास झाला की चटकन महाराज असं आलं समजा काय आपलं बाबा काय असेल ते जे असेल, तर ते मनात यायला लागलं की त्याची ती खात्री झालेली आहे म्हणून त्याला पहिल्यांदा ती आठवण. आईची खात्री आहे मुलाला. मुलाचं का आईचं नाव येतं तर तिची इतकी लहानपणची खात्री आहे, चित्ता इतका व्यवस्थित ठसा आहे त्या आईचा की तो मनुष्य 70 वर्षाचा झाला तरी ठेच लागली की आईच म्हणतो. आता आई जाऊन सुद्धा किती वर्ष झाली पण तो आई म्हणतो, म्हणजे इतकं ती खात्री आहे. आणि विनोबा म्हणतो ते बरोबर आई वेगळी असतं, मार्मिकच असतं. ते तर काय म्हणले 5 वर्षाच्या नंतर ते शिक्षण असतं, त्याला काय अर्थ नसतो म्हटले. आता कधी नाही म्हणलं 5 वर्षानंतर वयाच्या जे शिक्षण होतं माणसाचं ना, काय सुधारण्याचे प्रयत्न असतात शिक्षणामध्ये, तर ते जे काही सगळे प्रयत्न आहेत ते वाया जातात. त्याच्या आधी जो संस्कार होतो ना, मागे आपल्या ते जीवनगीत असेल ते उपनिषदातली गोष्ट लागली बघा, आपल्याला आठवत असेल की ते गुरुजींच्याकडे ती याला आली आणि ती 6 वर्ष उशीर झाला. म्हणजे 5व्या वर्षी शिकायला घेऊन आले. मुलं ते घालायची नाही काय पुढील मुली वगैरे काय, तर ते 5व्या वर्षी त्याला विद्यार्जनासाठी पाठवायचा. तर विद्यार्जनासाठी पाठवायला ते म्हणले याचं वय किती 5 वर्ष, ते म्हणले 6 वर्ष शिकायला उशीर झाला. ऋषी सांगणारे त्या काळातले 6 वर्ष उशीर झाला. तो तिथे मागे जेव्हा केव्हा आकाराला आला तिथपासून शिक्षण सुरू व्हायला पाहिजे होतं म्हणले, किती वर्ष उशीर झाला याला. म्हणजे कुठून शिकवण्याची त्यांची कल्पना आहे की हे जर त्याला तिथं कळलेलं असेल तर तो ते त्यावेळेस जे पकडेल ते आयुष्यभर टिकेल असं त्यांचं म्हणणं. आई शब्द केव्हा ऐकलेला असतो त्यांनी, वयाच्या किती दिवसांनी ऐकलेला असेल किंवा किती काही त्याला कळत नसेल अशा वेळेला ऐकलं. तो त्याचा तिथून इतका पक्का आहे की 70 वर्ष झाली आई गेली तरी तिला आपला इतकं ते मुरलेलं आहे. त्याच्यानंतरचं वरवरचं आहे, म्हणजे विधानाचं उदाहरण द्यायचं झालं ना पुढे चालवायचं तर अगदी छान आहे. ते काय म्हणले की आपल्या ह्याला
अंगाला कशाचा तरी आपलं चिखल उडतो, पावसाळ्यामध्ये होतो आपण, चिखल उडतो, डाग पडतो, तर मनुष्य साबण लावतो, ते धुतो, सगळं होतं, पण कातडीचा रंग जात नाही म्हणलं. माणसाच्या मूळ कातडीला समजा काही रंग असेल तर तो जाणार नाही. कातडीचाच रंग समजा काळा आहे पण काय जे असेल तो नाही बदलत. वरचा डाग धुवून काढतो तो, तेवढं शिक्षणाचं होतं 5व्या वर्षाच्या पुढच्या. आता कठीण काम आहे की हो. हे कशात आलं, आपला संबंध निसंशयपणाचा आहे, तर तिथून ते त्यांना असं अपेक्षित आहे की तिथं निसंशय म्हणजे किती असेल तर ते तेवढं असायला पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. आता निदान ते संस्कार करताना वगैरे ज्यांना शक्य आहे, निदान नातवंडांच्या वगैरे म्हणून मुलांचे वगैरे असेल तर फार चांगली गोष्ट आहे, तर अवश्य करायचं. तर ते ऋषींचं लक्षात ठेवून बसून संस्कार सांगितले. असं हे सगळं त्यांनी तिथून सांगितलं. त्यांचं म्हणणं यातला जो असंशयम समंत्रमा, तर तुला निसंशय निस्संदेह आईला हाक मारतो त्यावेळेला त्याला शंका येत नाही. एक वेळ पुढे नवऱ्याला किंवा आणि कोणाला नातेवाईकाला हाक मारताना शंका येईल, हा मदतीला येईल का नाही, कोणा ठोक वाटेल का नाही माणसाला, त्याला हाक मारतोय पण हा उभा राहील का नाही, कोणा ठोक अशी खात्री माणसाला जी आईची खात्री आहे ती पुढच्याची खात्री आहे काय, इतकं खालीचे निसंशय संशयामध्ये. तर त्यांचं म्हणणं असं की मला तू निसंशय ओळख. 7व्या अध्यायाची ही प्रास्ताविक आहे की निसंशय ओळख, असंशयम समग्रम माम, पूर्ण माहितीये आणि त्याविषयी शंका नाही कुठली असं माहितीये. साधारण निसंशय शंका रहित असं माहिती आहे मला, असं तू मला जाणावंस असं मी तुला सगळं सांग. माझं स्वरूप काय ते तुला सांग. ते कसं सांगतो की तू या 2 गोष्टी तुझ्या पाहिजे की तुला त्याची माझी समग्र कल्पना यावी आणि तुला ती निसंशयपणामध्ये असं ज्ञान मी तुला सांगतो. अशी ज्ञानाची सुरुवात आहे या अध्यायामध्ये. भगवंताच्या स्वरूपाच्या ज्ञानाची सुरुवात म्हणजे भगवंत कसा आहे किंवा त्याचं कार्य काय चालू आहे, कोणत्या रूपाने तो आपल्याला भेटतो, कोणत्या रूपाने तो आहे याची कल्पना देण्याचं काम भगवंतांनी स्वतःच केलं. त्याची सुरुवात आहे. ज्ञानम तेहम सविज्ञानमिदं वक्ष्यामि अशेषतः. पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे काही हातचं राखून म्हटलं सांग. मग काय, मज समग्राते जाणती ऐसे, आपल्या तळहातीचे रत्न दैसे, तुझं सांगेन ज्ञान तैसे विज्ञान ऐसे. माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारची ह्या अवस्था आहेत. एक अज्ञान, दुसरं ज्ञान आणि विज्ञान. आपल्या दृष्टीने 3 गोष्टी आपल्याला सतत समोर आहेत. एक अज्ञान आहे, दुसरं विज्ञान आहे, दुसरं ज्ञान. आता थोडासा क्रम आपल्याला बदलून घ्यायला लागेल, कारण ज्ञानी विज्ञानाचं आणि ज्ञानाचं व्याख्या सांगितलेली आहे. एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेशी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. मनुष्याला समजा नामाबद्दल सांगायचं आहे, शंकराचार्यांच्याकडे त्या याला गुण आले तसं, बरोबर आहे की नाही, की तो तिथं प्राणकंठाशी आलेत आणि तो ओरडतोय आणि यांनी बघितलं माणसाच्या जीवनाचं आयुष्य सार्थक हे त्याला ब्रह्मज्ञान होण्यात आहे, म्हणून दोघांनी मिळून बाजूला शिष्याने बसून त्याला ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली. त्याच्या आधीच कंठाचे आलेले प्राण आणखीन कंठाचे आले तेव्हा, आणि तो काय ऐकणार हो याच्यातलं, म्हणून त्याला उचलून आचार्यांच्याकडे आणला. त्याने आल्याबरोबर आधी त्याला पाणी पाहिलं, मग त्याला जेवायला घातलं, मग त्याच्या जरा डोळ्यात दिसायला लागलं काहीतरी. मग त्याला म्हणले तुला असं का झालं, ती सगळी चौकशी केली आणि मग त्याला सांगितलं ब्रह्मज्ञान. ते म्हणले अहो तुम्ही म्हणले याला ब्रह्मज्ञान तुम्ही महत्वाचं म्हणता आणि जेवायला खायला कशाला घातले, म्हणजे काय काय सगळं केले. तर तरी येथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेशी जरी मनोभावे, परी पै आधी जाणावे तेची लागे. प्रपंच केल्याशिवाय परमार्थ नाही. साध्या भाषेमध्ये हे जे सगळं सांगायचं त्याचा अर्थ एवढाच की माणसाला हा प्रपंच सगळा व्यवस्थित सोडून समजून घेतल्याशिवाय परमार्थ कुठे पडत नाही. एकदम जर परमार्थ घेणं नाही जमणार, कारण पोटाचं काय करशील बाबा, सगळ्याचं काय पुढे आज टोठोनिया जसं म्हणतो तसं त्याची व्यवस्था नको का लागायला. मग ज्ञानाचे वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैशी तिरी नाव नळे टेकलीसाठी, तैशी जाणीव जेथन निघे विचार मागोता पाऊली निघे, तर्कू आयणी निघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. येर प्रपंच हे विज्ञान आणि तेच सत्यबुद्धी हे अज्ञान हे ज्ञान. तिरीची व्याख्या करून टाकली. आता प्रपंच आधी करावा व्यवस्थित, प्रपंच करावा नेटका आणि मग प्रमाण पाठवत आपल्याला. तर प्रपंच करावा नेटका, तर होतं काय त्यामध्ये, तो नेटका प्रपंच करायला जातो तो इतका त्यात जातो की तो पुढच्या अर्धाला ओळीला येतच नाही. समर्थ वाट बोलत असतात आपले त्याची, किंवा आता याचं लग्न झालं, आता काय मुलं बाळा झाली, व त्यांचे शिक्षण झाले, अमकं झालं तमकं झालं, मलाच नाही ते दहा घेण्यात की शेवटी बरा होऊन येणार, तर तो आल्यानंतर समर्थाला भेटणार आहे बरा होऊन. असं नाही का त्या अभंगामध्ये, तशीच ही अवस्था आहे. तर हे सांगण्याचा उद्देश त्यांचा एवढाच होता की बाबा अरे त्याला जर त्याला कासावीस झालाय तर त्याला जेवायला घातलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, तहान दिला आहे,
तर पाणी दिलं पाहिजे, त्याची काय ती व्यवस्था लागली पाहिजे देहाची सगळी. ही सगळी व्यवस्था लागली की आता आत्मज्ञान, आता ज्ञान, त्याची ओळख करून घ्यायची. तो व्यवस्था लागली की तो झोपी जातो. तुम्ही बघा प्रपंचामध्ये असं होतं की नाही, की समजा महाराजांनी आपल्याला असं करणं अगदी जेव्हा व भुके येऊन आला, प्रवास करून आला, हे झालं त्याला काहीतरी अन्न, आता अन्न घातलं की आता ते सगळं झालं, जेवण खाण झालं की महाराजांच्याकडे गेले. महाराज आता काय करू सांगा, असं नाही. ते गेलं की ते गेलं पोटात की पेंग यायला आता तो कोणी त्या जरा विसावा घेतो होता. तो विसावायला गेला की गेलाच परत, कारण पुन्हा येणार त्यावेळेला त्याला भूकच लागली येणार, पुन्हा त्याला चहा पाणी. हे प्रपंचाचं म्हणजे विज्ञान, ज्ञान आणि अज्ञान हे काय आहे त्याची फक्त सुरुवात करून ठेवतो. आपली वेळ होता लक्षात आहे. पण ह्याची सुरुवात काय आहे की प्रपंच, त्यांचं म्हणणं असं आहे की तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान. इथं विज्ञाने काय करावे, असे घेशी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे त्याची आधी तर प्रपंचाची व्यवस्था माणसाला लावावी. काय करेल, नोकरी करेल, व्यवसाय करेल, त्याला नोकरी पाहिजे, हे बरोबर. समजा एखाद्या मुलाला नोकरी नाही, तर महाराजांची कृपा आहे, त्याच्यावर लक्ष आहे, त्याला नोकरी देईल. तर आता तो काय करतो, तो नोकरी झाली की तो म्हणतो माझं लग्न व्हायचं, म्हणजे ते आलं सगळं गोष्टी. मग आता हे सगळं ठीक आहे त्याचं, पण ते झाल्यावर त्यांच्याकडे आठवणीनं तो येणार नाही, तो त्याच्यात रमणार. म्हणजे आता यांना असं म्हणायचं आहे की जर तुमची ही व्यवस्था लागणं मला गरजेचं आहे, हेही मला पडतं. एखादा काय होतं, एखादा म्हणतो नको, यात अडकायला नको, मी डायरेक्टच तुम्ही काय म्हणताय ते करतो सांग. तर त्यावेळेला ते काय म्हणतात, येथे विज्ञाने काय करावे, म्हणजे प्रपंच काय करावे, ऐसे घेशी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे त्याची. पुन्हा तू मागणं म्हणशील की मला आता तू उपाशी राहायला लागते आणि मी विद्या शिकलो असतो तर बरं झालं असतं, म्हणून महाराज म्हणतात विद्या शिक. म्हणजे आपल्याला प्रपंचाची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगतात. फक्त त्यांचं म्हणणं आहे की आता ती झाली का काळजी घेऊन, ते विचारायला कोण हजर असत नाही, अशी म्हणताय. अर्जुना तया ज्ञान नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यबुद्धी हे अज्ञान. प्रपंचाची किंवा त्याच्या जेवणा खाण्याची, चहा पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय मनुष्याकडनं पुढचं ज्ञान, आत्मज्ञान शक्य नाही, हे बरोबर आहे. म्हणून ते खरं आहे, म्हणजे हे ते काय असेल ते जेवण खाण खरं आहे, त्याची देहाची काळजी करी आपण, म्हणून त्याला फक्त देहाची काळजी सगळं आलं. तर देहाची काळजी घ्यायचं काम खरं आहे, ते केलं. पण तेच काम खरं आहे म्हणून तो बसतो तिथे, त्यांना अडचण आहे. येर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. म्हणजे आता जर त्या प्रपंचाची व्यवस्था मी चांगली लावली तुझ्या, आणि तू जर तोच खरा मानून बसलास, तर अज्ञानात आहे सगळं लक्षात ठेव. ते अज्ञान, ते विज्ञान, म्हणजे त्याच्यामध्ये विशेष गोष्टींचं ज्ञान होतं. म्हणजे हे सगळं आपल्या जे काही आपण आता ते विज्ञान सायन्स हे अर्थात वापरतो, पण सगळ्या प्रपंचाचं जे ज्ञान आहे ते त्याच्या पलीकडे जे आहे, त्याच्यासाठी मनुष्य जन्माला आला. तया नाव ज्ञान जेथ जाणीव नरिघे, विचार मागोता पाऊली निघे, तर्कू आयणी निघे अंगी गळ्याच्या. असं ज्ञानाचं स्वरूप खरं आहे. आता ज्ञान अवघे हरपे, विज्ञानने निश्चेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. असे जे वर्म गूढ, ते कीजेल वाक्यारूढ, जेणे थोडे न पुरे कोड बहुत. आता हे जर समजा तीनही गोष्टी माणसाला कळल्या की ह्या प्रपंचामध्ये अज्ञानाचं स्वरूप काय आहे, प्रपंचाच्या विज्ञानाचं स्वरूप काय आहे, आणि ह्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या भगवंताचं स्वरूप काय, हे जर त्याला तीन गोष्टी कळल्या, तर मनुष्याचं काय होईल, सांगतयाचे बोलणे खुंटे. सांगणाऱ्याला सांगावं लागणार नाही, त्याचं बोलणं खुंटे. ऐकतयाचे व्यसन सुटे. ऐकणाऱ्याची ऐकण्याची ओढ संपून जाईल, त्याला कळलं की अरे हे भगवंताचं. म्हणून असंशयन समग्रम माम, सगळं माझं स्वरूप तुला कळेल. म्हणजे ह्या सृष्टीचं जर सगळं ज्ञान त्याला झालं, त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या किंवा सूक्ष्मात असलेल्या भगवंताचं ज्ञान त्याला झालं, तो सूक्ष्मात तिथेही आहे, आपल्यातही आहे, ती पुढे उलगडा केलेलाच आहे, हे जर त्याला झालं, आणि यात कुठे घोटाळा होतोय म्हणजे अज्ञान, हे त्याला कळलं, तर सगळं सांगून झालं आणि सगळं ऐकून झालं ही त्याची प्रास्ताविक आहे. आणि आज आपल्याला आता बहुतेक तिथं थांबावं लागेल. सांगून झालं, ऐकून झालं, असं होणार आहे असं आपण समजू. आज आपल्याला काय झालं, आपली सांगण्याची वेळ झाली आणि तुमची ऐकण्याची वेळ झाली, त्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल. तर हे काय आहे नक्की याचा आपण उलगडा आता पुढच्या या तीन गोष्टी कोणत्या आहेत, एक अज्ञान काय, विज्ञान काय आणि ज्ञान काय, याचा आपल्याला उलगडा आता हे सगळ्या अध्यायामध्ये व्हावा असं वाटतंय. आणि तो आपल्याला हे अभ्यास करता होईल. 6 वाजले, आपली वेळ झाली. एकंदरीत मागच्या अध्यायाचे
ग्रहण करणारे श्रोते आहात म्हणून सांगितलं असं सुरुवातीला म्हटलं. आता ग्राहीक श्रोते असा शब्द वापरला, तोही लक्षात ठेवण्यासारखा होता. तिथपासून आपण याच्यातले महत्त्वाचे अंतःकरणाबद्दलचे मुद्दे आहेत, त्याच्यातली निर्मळपणा किंवा कसं यावं, त्याच्यासाठी निसर्गाकडे जाऊन, त्याच्यासाठी लहान मुलाकडे जाऊन शिकावं, त्याच्यातून काय आपल्याला मिळेल ते आपल्या समोर असेल, आणि हे सगळं करून हा बदल, हा अंतर्यामाचा तो आपल्यासमोर येईल. आणि त्याचे किती मार्ग असतील किंवा काही महत्त्वाच्या वेळ असतील त्या पाहिजे. आता 7व्या अध्यायाची वास्तविक आहे. आता ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पुढच्या सगळ्या हे काय तर आणि प्रार्थना म्हणून थांबू आणि एक निवेदन फक्त करायचं. आम्हा उचित जे पाहतान सुरेत जे मोहे चित्त व्यापमाहे तिला विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मदपासी सत्सदान दिसे वस्तुजात केवा मद तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासले आता काय हिता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णात वा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आमरे ऐसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अपेरू की सरिता ते सागरू तेजी केवी ना तरी अपत्या ते मारे सांडून जरी जाये तरी ते कैसे मिळे ऐके कृष्णा तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुझे कहासी आणि बोलिले तरी मानसी मागील माझे तरी उचल काय आम्हा हे विजय ना धर्मा हे धडकरी पुरुषोत्तमा सांगे आता तरी गवरला विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. जय गुरुजी समर्थ. एक 2 तासाच्या संघासाठी आपण परगावची मंडळी येतात त्याबद्दल मला सर्वांना कृतज्ञता व्यक्त करायची वाटते. आता कृत्यंतराच्या संबंधीच्या आता आपण अंतःकरणाचं पाहिजे तेच ते चालू आहे, दुसरं काय नाही. तर त्याच्यातले आपल्याला वगैरे कसे ठेवता येतील यासाठी ही सगळी प्रयोग आहे. त्याची ती सुरुवात आहे आता. तर त्याच्या पहिल्या बैठका आता जवळजवळ सगळीकडे सुरू झाल्या. त्यांच्या अजून ग्रुप फॉर्म व्हायचे म्हणून थांबल्या. तर आता अजून एकदा शेवटची आजची संधी की आपल्याला कोणी राहिला असेल किंवा कोणी फोनवर संपर्क साधला तर त्यांनी ते नावं घ्यावी तशी त्या सगळ्या इन्चार्ज लोकांना विनंती आहे. त्यातल्या त्यात साधलेविनी आणि पानसेविनी जे आहेत तर आपण जरा 1 मिनिट उभं राहिलं काय म्हणजे ह्यांच्या दोघांचा जरा परिचय नाही आहे. मला लोकांनी सांगितल्यामुळे मी मुद्दाम आपल्याला विनंती करतो क्षमा असेल. तर हे पानसेविनी त्यातल्या एका किती नंबरचं तुम्ही 15 नंबर आणि 16 नंबर ह्या साधलेविनी. तर ह्यांच्याकडे आपल्याला जर कोणाचं राहिलं असेल 15-16 मधलं कोणी असेल तर त्यांनी मला कोण म्हणून मी 2 वेळा विचारलं शनिवारी. तर आपल्याला त्रास झाला त्याच्यासाठी. तर त्यांच्याकडे कोणाचं 15-16 नंबरचं राहील. बाकीची मंडळी इथे नेहमीची आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना कल्पना आहे. त्यांनी ती नावं दिली असतील, अजून राहिले असतील तर त्यांनी ती द्यावी, यांनी ती घ्यावी. आणि त्याच्यानंतर मात्र हे पुढच्या महिन्यापासून ज्या बैठका होतील तिथपासून परत नवीन नावं घेण्याचं मात्र थांबवा. जसा काही ग्रुप फॉर्म झालेला आहे तसाच तो वर्षभर चालावा. कारण एकदा बैठका सुरू झाल्या आणि त्याचं एकदा फॉलोअप सुरू झालं की मग पुन्हा नवीन आलेल्या माणसाला सगळं सांगणं अवघड जातं आणि मग त्यालाही ते जोडून घेणं अवघड जातं. तर त्यासाठी ज्यांचं काही क्रमांकाप्रमाणे काम चालू आहे त्यांनी कृपा करून ही जी असेल ती शेवटची ही संधी घ्यावी अशी त्यांना सगळ्यांना विनंती आहे आणि यांनी त्यांना समाविष्ट करून घ्यावं. आता बैठका सुरू झाल्या तुमच्या करता. अजून एक 8-10 दिवसानंतर त्यांना कल्पना ज्यांचे चालू आहे त्यांना दिलेली आहे की त्यांनी त्याचं हे ठेवावं, थोडंसं टिपण ठेवावं की आजच्या बैठकीत काय झालं. म्हणजे आता जी ज्याची व्हायची आहे त्यांची होईल समजा तर ती ज्यावेळेला होईल त्यावेळेला टिपण ठेवावं. त्यांच्याकडले आलेली टिपण एकत्र करावी आणि नंतर मग 1-2 आठवड्यानंतर 1 आठवडा जाऊ द्या तुम्ही. त्यानंतर मग आपण त्याचं सारांश किंवा काही शंका किंवा काही त्याच्यात असेल तर मला नंतर संपर्क साधला तर बरं होईल. मलाही त्यातून काहीतरी आणखी नवीन कळेल आणि काही त्यात जर काही आपल्याला सुचवायचं असेल म्हणजे आता माझ्याकडे एक सजेशन आली म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. फक्त एका चर्चेमध्ये असं एका बैठकीमध्ये असं झालं की मलाही नवीन होतं आहे की वृत्त्यंतरासंबंधी प्रयोग करायला अनेकांनी अनेक प्रयोग सुचवले. 5 प्रयोग 7 प्रयोग 10 प्रयोग असे सुचवले. तर ह्याच्यानंतर त्यांचा असं एक त्यांच्यासमोर पर्याय असा आला की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतो. 1-2 महिन्यांनी समजा आपण परत एकत्र आलो. महिन्यानीच यायला पाहिजे असं पण काय नाही. आपल्याला जे सोयीचं असेल ते करावं.
2 महिन्यांनी समजा एकत्र आलो तर ह्या 1 नंबर प्रयोगाबद्दल सांगितलं, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल जर सांगितलं तर कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला कम्पॅरिझन करणं किंवा आणखीन खोल जाणं याच्या दृष्टीने ते अवघड जाईल. तर त्याला त्यांनी एक असा पर्याय त्यांच्या समोर आला की हे जे प्रयोग आलेले आहेत ह्याचा सर्वांना जमण्यासारखा करण्यासारखा असा कुठला प्रयोग आहे, तसा एक घ्यावा आणि तोच 2 महिने सगळ्या ग्रुपने करावा असा एक पर्याय त्यांनी निवडलेला आहे त्याच्यातून, किंवा एक आलेला आहे समोर. हा आमच्या समोरही पर्याय नव्हता म्हणून मी केवळ उल्लेख केला. तर असं जर टिपण ठेवलं गेलं तर त्यातून ह्या गोष्टी होतील आणि आपणच सगळ्या तो प्रश्न आपण सोडवा आणि त्या सगळ्यांच्या मदतीने तो सुटेल असं मला असं वाटतं. तर हा अशा स्वरूपाचं काहीतरी नवीन होऊ शकेल. तर ही डेडलाईन आपण लक्षात घेऊन त्याचं काय असेल ते शक्य असेल तर आपण करा. पुढची ज्ञानेश्वरी 24 सप्टेंबर म्हणजे शेवटचा रविवार नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी 4 ते 6 आहे. आपल्या शक्य झाल्यास महाराजांची कृपा असल्यास सगळे त्या तारखेला येऊ विचार करू. घर प्रारब्ध सुखे भोगी तोची जाणा उत्तम योगी उत्तम योगी तोची जाणा उत्तम योगी. घर प्रारब्ध सुखे भोगी घर प्रारब्ध सुखे भोगी तोची जाणा काही वेळ शरीर संपत्ती काही वेळ शरीर संपत्ती कधी भरली रक्तपी कधी भरली रक्तपी दोन्ही सुखे भोगी तोचे जाणा उत्तम योगी उत्तम योगी तोचे जाणा उत्तम योगी. काही वेळा विपुल धन काही वेळा विपुल धन कधी कमी नाही एक कण कधी कवडी नाही एक कण दोन्ही सुखे भोगी तोचे जाणा उत्तम योगी उत्तम योगी तोचे जाणा उत्तम योगी. काही काळ आप्त होत काही काळ आप्त होत कधी एकलाची रात कधी एकलाची रात दोन्ही सुखे भोगी तोचे जाणा उत्तम योगी उत्तम योगी तोचे जाणा उत्तम योगी. कधी मिळे मंदिर माई कधी मिळे मंदिर माई कधी न मिळे हो झोपडी कधी न मिळे हो झोपडी दोन्ही सुखे भोगी तोची जाणा उत्तम योगी उत्तम योगी तोची जाणा उत्तम योगी. कधी दारा पुत्र आज्ञापाळी कधी दारा पुत्र आज्ञापाळी कधी देती शिव्या गाडी कधी देती शिव्या गाडी दोन्ही सुखे भोगी तोची जाणा उत्तम योगी उत्तम योगी तोची जाणा उत्तम योगी. कधी मिळे पालखी कधी
मिळे पालखी गोरा, कधी न मिळे तुझा जोडा, कधी न मिळे तुझा जोडा, दोन्ही सुखे भोगी तोच जाणा उत्तम योगी, उत्तम योगी तोच जाणा उत्तम योगी. काही वेळा हुकूमचा, काही वेळा हुकूमचा, कधी लोक मारी लाथा, कधी लोक मारी लाथा, दोन्ही सुखे भोगी तोच जाणा उत्तम योगी, उत्तम योगी तोच जाणा उत्तम योगी. कधी मिळे मिष्टान्न, कधी मिळे मिष्टान्न, कधी न मिळे भाजी पान, कधी न मिळे भाजी पान, दोन्ही सुखे भोगी तोच जाणा उत्तम योगी, उत्तम योगी तोच जाणा उत्तम योगी. दास म्हणे सर्व काळ संसारी, दास म्हणे सर्व काळ संसारी, तोची परमार्थी झाला पाही, तोची परमार्थी झाला पाही, दोन्ही सुखे भोगी तोच जाणा उत्तम योगी, उत्तम योगी तोच जाणा उत्तम योगी, उत्तम योगी तोच जाणा उत्तम योगी. हा आपल्या जीवनात सगळं असतो म्हणून ते संतपणेच म्हणावं. टेणियाची काया उद्धरे, टेणियाची काया उद्धरे, सदा संत छाया देई देवराया, सदा संत छाया देई देवराया. टेणियाची काया देण्याची काया उद्धरेन, उद्धरेन, सदा संत छाया देई देवराया, सदा संत छाया देई देवराया. उद्धरेन ज्ञानी तेरा हरि कृपा, उद्धरेन ज्ञानी तेरा हरि कृपा. आजी मार्ग शोभा दिसत असे, आजी मार्ग शोभा दिसत असे, दिसत असे. सदा संत छाया देई देवराया, सदा संत छाया देई देवराया. दिसत ते साधन कर्मयोग ज्ञान, साधन
माझे मत मी म्हण आड येते, माझे मत मी म्हण आड येते, आड येते. सदा संत छाया देई देवराया, सदा संत छाया देई देवराया. आड येते ज्याला सगुण उपाय, आड येते ज्याला सगुण उपाय. सावलीची गाय संतांची या, सावलीची गाय संतांची या, संतांची या. सदा संत छाया देई देवराया, सदा संत छाया देई देवराया. संतांची आठाई अपारणी दया, संतांची आठाई अपारणी दया. विना उद्धराया राखतील, विना उद्धराया राखतील, राखतील. सदा संत छाया देई देवराया, सदा संत छाया देई देवराया. तेने याची काया करेन, तेने याची काया करेन, करेन. सदा संत छाया देई देवराया, सदा संत छाया, सदा संत छाया, सदा संत छाया देई देवराया. जानकी